कोण? ठीक आहे, हो. आता आपण सध्या किती आहोत? 6 7 लोक आहोत. 7च आपण लोक. हो. उपासनेचं तुम्ही स्तोत्र बोला ना आपलं नेहमीच. करायचं सुरू सुरू. करा. हो, 5 वाजले. अच्छा, चालेल. गणपती 5 स्तवन वाजले करू बरोबर, आपण 5 चला. वाजले. गणपतीचं स्तोत्र बोला. हो हो. मी म्हटलं भारती खटावकर ताई आल्या नाही का अजून, त्या जॉईन होणार होत्या. येतील तोपर्यंत स्तोत्र सुरू करा. चला ओके. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र, हे केलं का? रेकॉर्डिंग सुरू केलंय? हो, सुरू सुरू केलं. केलं. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम भक्ताव्यासं स्मरे नित्यम आयुक्कामार्थसिद्धये प्रथम वक्रतुंडम च एकदंतम द्वितीयकम तृतीयम कृष्णपिंगाक्षम गजवक्रम चतुर्थकम लंबोदरम पंचमं च षष्ठम विकटमेव च सप्तमं विघ्नाजेन्द्रं धूम्रवर्णो तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं तु गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्य पठे नरः न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिं करं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपति स्तोत्रम षण्विमासं फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा या समर्पयेत् तत्स विद्यात् भवेत् सर्व गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणी संकटनाशना गणपति स्तोत्र संपूर्णम् ओम गंग गणपतये नमः. श्री गुरवे नमः. श्री गुरवे श्री गुरुवे नमः. श्री नमः. श्री गुरवे गुरुवे नमः. नमः. श्री गुरुदेव दत्त. दत्त. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै. तस्मै श्री गुरवे नमः. आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्या वेळेलाच खरं गुरुतत्व कार्यरत झालेलं असतं. ज्या वेळेला आपण पहिलं अक्षर बोलतो ते बोलायला शिकवते कोण? आपली आई. म्हणजे आपली प्रथम गुरु आपली आई. आपल्याला चालायला, आपल्याला समाजापासून कसं स्वतःला वाचवायचं हे सगळं शिकवतात कोण? आपले बाबा. त्यामुळे तेही आपले गुरुच. म्हणजे आपण जन्माला येतो तेच गुरूंना सोबत घेऊन आपले मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आचार्य, आपण शाळेत जातो. आता काही गुरुकुल पद्धती नाहीये, पण आपण शाळेत जातो. शाळेमधले आपले शिक्षक तेही आपले गुरुच. अगदी मॉन्टेसरी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत जे जे आपल्याला ज्ञानार्जन करतात ते आपले गुरु. त्या सर्व गुरूंना मी वंदन करते. आता आपला हा ज्योतिषाचा ग्रुप आहे. तर या ज्योतिषशास्त्रातले माझे अंतर्मनापासून मी ज्यांना गुरु मानते ते अनिल महामुनी सर. ते समोरच बसलेले आहेत आणि त्यांना मी मनापासून नमस्कार करते. कारण पंचांग मला त्यांनी शिकवलेलं आहे. अगदी लहान मुलीला कसं शिकवतात तसं पंचांग. ते पण ते औरंगाबादला, नाही कुठे, अहिल्यानगरला, आणि मी इकडे बोरिवलीला. आणि त्यांनी मला पंचांग इतकं सुरेख शिकवलं की माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी आधी पंचांगच शिकवते. कारण आता ते गरजेचं आहे. कारण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिकलो, पण तिथे काय आम्हाला कोणी पंचांग शिकवलं नव्हतं. डायरेक्ट ऍपवरून शिकवलं. त्याच्यामुळे आमचे प्रॉब्लेम व्हायचे. त्याच्यामुळे मी अनिल मामुनी सरांचे आधी आभार मानते. त्याच्यानंतर जकातदार सर, त्यांच्याकडून आम्हाला सूक्ष्म पद्धतीने पत्रिका कशी बघायची, दशा कशा लावायच्या, गोचर कसं लावायचं हे शिकायला मिळालं. ते शिकायला मी आणि महामुनी सर आम्ही त्यांचा क्लास करायला पुण्यात गेलो होतो. मी त्यांना रिक्वेस्ट केली, महामुनी सर तुम्ही पण या, आपण काहीतरी याच्यातून एकत्र शिकू. आम्ही ते जकातदारांकडे आमची पहिली ओळख तशी झाली. त्याच्यानंतर जकातदारांकडे आम्हाला छान ज्ञान मिळालं. ज्योती मॅडम कडून आम्ही बेसिक नॉलेज शिकलोच होतो एकत्र. त्याच्यानंतर मग मी विकास खिलारे सर यांच्याकडे पीएचडी केली ज्योतिषशास्त्रात. पण तरीही माझं हे समाधान होत नव्हतं. अष्टक वर्ग शिकले आणि हळूहळू मी माझे क्लासेसच सुरू केले. बरं, क्लासेस सुरू केले त्याला 6 वर्ष झाली. 6 कार्यशाळा माझ्या ऑनलाईन अधिवेशनं मी केली आणि ती संपन्न झाली. ह्याला सगळं श्रेय मी माझे राईट हँड हेमंत उपासनी सर आणि ज्योतिष मित्र मिलिंद यांना याचं मी श्रेय देते. कारण हे दोघं नसते तर माझी अधिवेशन सक्सेसफुल झाली नसते. आता माझी सखी आलेली आहे भारती खटावकर, ती नेहमीच मला प्रेरणा देते. ती प्रेरणा देते म्हणून मला स्पिरिट येतं आणि मी मग आणखी नव्याने काहीतरी करायला सुरुवात करते. तसंच आपल्या ग्रुपमध्ये बरेच जण आहेत ज्यांची नावं समजा चुकून बोलली गेली नाही माझ्याकडून, तर मला क्षमा करा. पण आता हल्ली मी आपले ऋषितुल्य देवारे सर यांचे पण मी आभार मानते. कारण त्यांनी आम्हाला जे कोणत्याही गुरूंनी शिकवलं नाही ते दिव्यज्ञान शिकवायला सुरुवात केली.
सर्वतोभद्र चक्र म्हणजे गोल गोल आणि वेगवेगळे त्रिकोण चौकोन आणि ते कसे बघायचे हेच आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. ते सगळं आम्हाला सर्वतोभद्रच्या माध्यमातून देवारे सरांनी शिकवलं. अक्षरशः हळूहळू शिकवलं आणि छान शिकवलं. पुन्हा त्याचे रेकॉर्डिंग केल्यामुळे ज्यांनी क्लास आमचा तो ऐकला सगळ्यांनी, त्या सगळ्यांना परत परत रेकॉर्डिंग मध्ये ऐकून त्यांचं ते सगळं पाठच झालं. अनंत आटले सर ते आज येऊ शकणार नाहीयेत कारण त्यांची डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. पण ते सुद्धा गुरुस्थानी आहेत जरी त्यांनी माझ्याकडे वाचस्पती केली असली तरी. कारण का तर जे नवमांश रहस्य किंवा नवमांश असतील तर कोणती राशी पहिली येईल हे सगळं छुप छुप म्हणतात ना ज्ञान जे बारीक बारीक असतं पण ते दुर्लक्षित झालेलं असतं ते सगळं अनंत आटले सरांकडून आम्हाला समजलं. आता एक सांगायची गोष्ट म्हणजे काल मी डोंबिवलीला गेले होते. माझ्या वडिलांचे मित्र आहेत. आई बाबांना त्यांना भेटायची तीव्र इच्छा झाली होती म्हणून रिक्षाने गेले होते मी. आणि अनंत आटले सर पण डोंबिवलीला राहतात. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही याल का माझ्या बाबांच्या मित्राकडे. मी नकाशा घेऊन येते. मला ते जरा वेळ एकदा परत दाखवा. ते काहीही विचार न करता हो म्हणाले आणि खरोखर ते माझ्या वडिलांच्या मित्रांकडे डोंबिवलीला ते रिक्षाने आले आणि ते वेद सन्मुख वेद डावे वेद उजवे वेद त्यांनी शिकवले आणि माझं अगदी म्हणे पारणं पेटलं डोळ्यांचं. कारण तीच एक बारीकशी माझी सहल होती की अरे कुणाला एक्सप्लेन करताना चुकणार तर नाही ना माझं. तर आता मला ठरवलंय मी की मी आणि अनंत आटले सर आणि देवारे सर तर आपले महागुरूच आहेत. त्यांची परवानगी घेऊन आपण असं 1 किंवा 2 लेक्चर घ्यायची सर्वतोभद्रच्या व्यासपीठावर आणि वेद आहेत ते मी सांगणार आहे मी आणि अनंत आटले सर. म्हणजे रिव्हिजन करू आपण सगळे. आपण रिव्हिजन करणार म्हणजे पूर्वी माहिती आहे शाळेमध्ये चाचणी परीक्षा असायची आणि परीक्षेच्या आधी सगळे विद्यार्थी जमून एकमेकांना प्रश्नोत्तर सांगायचे. तसंच आपण समजू पाहिजे. तर इथे कोणी महागुरू नाही सगळे फ्रेंड्स अकॅडमी. आता मी नाव बदलणार आहे. फ्रेंड्स अकॅडमी अनिरुद्ध नक्षत्र फ्रेंड्स अकॅडमी. म्हणजे मैत्रीपूर्ण सौहार्दपूर्ण असेल तर ते जास्त छान आपलं कार्य होईल. नाही तर मग गुरु महागुरु मध्ये वर तिकडे कुठेतरी बसलेले आणि मग आपण घाबरून बापरे कसं विचारायचं तसं नको. इथे आदान प्रदान कसं डायरेक्ट व्हायला पाहिजे. आता एवढं बोलून मी सांगता करते माझ्या या 2-3 जे काही शब्द बोलले आवडले असतील नसतील तर समजून घ्या. आणि मी हेमंत उपासनी सरांना सांगते की त्यांनी बोलायचे त्यांच्यानंतर महामुनी सर बोलणार आहेत. महामुनी सर ते थांबले की तुम्ही स्टार्ट करायचे. हेमंत उपासनी सर बोला. हो. नमस्कार. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परत ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. उद्या गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि हा दिवस म्हणजे आपल्या गुरुसाठी थोडी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजपर्यंत आपण जे काही शिकलो वर्षभरात त्यांच्याकडून किंवा त्यांनी आपल्याला जे काही ज्ञान दिलं त्याचं आपण काहीतरी त्याची जाण ठेवली पाहिजे आणि गुरुचं आपण त्या ठिकाणी आभार मानले पाहिजे, धन्यवाद केले पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण काही बोललं पाहिजे. तर माझ्या बाबतीत जर कधी म्हणाल तर अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेच्या ज्या सर्व आहेत समीक्षाताई त्याच माझ्या गुरु आहेत. माझं भाग्य आहे की त्या मला गुरु म्हणून मिळाल्या. आता मगा त्यांनी जसं सांगितलं की लहानपणापासून आपले आई आणि वडील हे पहिले गुरु असतात. आपण शाळेमध्ये जातो शिक्षक वर्ग आपले दुसरे गुरु असतात. आपण जिथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिथे आपण जॉब करतो किंवा काही व्यवसाय करतो तिथे आपण कोणाला तरी फॉलो करतो. तिथे आपण कोणीतरी आपला गुरु असल्याशिवाय काही पुढे सरकत नाही. कुठे ना कुठेतरी आपण गुरु करतच असतो आपल्या आयुष्यामध्ये. तर विविध आयुष्याच्या टप्प्यावर आपल्याला विविध गुरु मिळत जातात. आता जेव्हा ज्योतिष संस्थामध्ये जेव्हा मी प्रवेश घेतला तेव्हा मला समीक्षाताई सारख्या गुरु मिळाल्या. हे खरंच माझं भाग्य आहे. ताईंबद्दल जितकं बोलावं ना तेवढं कमीच आहे. त्या अतिशय जबरदस्त ज्ञानार्जन करतात. त्यांना हात राखून काही त्या ठेवतच नाही, सगळं देऊन टाकतात आणि आपली झोळी कमी पडते अशातला प्रकार होऊन जातो. आता आपण बघतोच आहे म्हणजे प्रॅक्टिकली आपण पाहतोय की डेली सुद्धा ताई किती काय 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 पोस्ट करत असतात प्रत्येक विषयावर. बरं एक विषय नाही, प्रत्येक विषयावर त्यांचं प्रभुत्व आहे. ज्योतिषशास्त्र घ्या, रेकी घ्या, वास्तुशास्त्र घ्या, अंकशास्त्र घ्या, टॅरो कार्ड घ्या, अष्टकवर्ग घ्या, कशामध्ये त्या तज्ज्ञ नाही आहेत. आणि आता सर्वतोभद्र ताजिक. बरं हीच आपली एक अशी संस्था आहे की ज्याच्यामधून आपल्याला इतकं सर्व काही ज्ञान मिळतं आहे, विविध प्रकारचं ज्ञान मिळतं आहे. अशा फार कमी संस्था आहे की ज्या मल्टिपल तुम्हाला तिथे शिकवतील किंवा सांगतील किंवा त्याचं ज्ञानार्जन करतील. तर खरंच आपले समीक्षाताईंचे जितके आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आणि
त्यांचा प्रदीर्घ एक्सपिरियन्स आहे, तसं त्यांनी आता सांगितलं, त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे त्याच्यामधला. त्यांनी वास्तुशास्त्र पूर्वी त्या साईटवर जाऊन करायच्या, लिटरली जेव्हा शेतामध्ये कुठे पाणी लागेल, कुठे विहिरीला पाणी लागेल, हे ते सगळं त्या तिथे साईटवर जाऊन काम करायच्या. म्हणजे विचार करा किती कष्ट त्यांनी तिथे घेतलेले. इथं भारतात बसून परदेशामध्ये त्यांनी रेकी शिकवली, नंतर तिथे लोकांना रेकीच्या माध्यमातून त्यांनी बरं केलेलं आहे. आणि दुसरं असं आहे की त्यांचं प्रत्येक विषय, आता ज्योतिषशास्त्र, पारंपरिक ज्योतिषशास्त्राचं कधी बघितलं तर त्यांचं इतकी कमांड आहे त्याच्यावर की सगळे ग्रहतारे त्यांच्यावर फिदा आहे एकदम. त्यांचं महादशा, अंतर्दशा, सूक्ष्मदशा, विदशा, बाबा बाबा बाबा. आणि याला एकच कारण आहे की त्यांच्यावर स्वामींची खूप मोठी कृपा आहे आणि त्यांना एक असं इंट्युशन होतं, त्या जे बोलताना ते खरंच होतं. हे असं खूप वेळा सिद्ध झालेलं आहे, बऱ्याच वेळा सिद्ध झालेलं आहे. आणि त्यांनी आता आपली अनिरुद्ध ज्योतिष नक्षत्र अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था आपली काढली, इतकी मोठी नावारूपाला आणली, ISO सर्टिफिकेशन मिळालं. आता आपलं रजिस्ट्रेशन त्या UCG मध्ये सुद्धा होणार आहे. म्हणजे आपली युनिव्हर्सिटी टाईपच आता तयार होणार आहे. त्यामुळे इथे सगळे प्रकारचे विषय आपण इथे शिकवले जाणार आहेत. आणि इतकी नावारूपाला आलेली संस्था आहे की ज्याची आता विविध बाकीच्या समूहांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे. ताईंना आता त्यांचं शेड्यूल पॅक आहे एकदम, ताईंना सगळीकडे आमंत्रण आहे. आता ताईंची दखल घेतली सर्वांनी आता. त्यामुळे त्यांना सगळ्या व्यासपीठावर बघणं हे आपलं खरंच परम भाग्य राहील. आणि त्या आपल्या संस्थेला तिथे रिप्रेझेंट करतील, आपल्या संस्थेबद्दल सांगतील आणि तिथे पण ज्ञानार्जन करतील. खरोखर म्हणजे तेही लोक भाग्यवान राहतील की जे त्यांना तिथे बोलवतील. तर अशा पद्धतीने, आणि मी जेव्हा या संस्थेमध्ये आलो, ताईंनी फुल फ्रीडम दिलं होतं मला. आणि त्यांनी भरपूर कुंडल्या माझ्याकडून सोडवून घेतल्या. आणि मला अष्टक वर्गाची थोडी आवड लागली होती, तर त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांचा हा जो गुण आहे ना, हा फार मोठा आहे की त्यांना छोटंसं जरी काम केलं तरी ते इतकी एखाद्याची स्तुती करतात किंवा त्याला इतकं प्रोत्साहित करतात की आपल्याला लगेच पुढचं शिकावं असं वाटतं. आणि त्यांची तीच इच्छा असते की तुम्ही शिका. बरं, नुसतं ज्योतिषशास्त्र नाही, त्यांचं सनातन धर्मावर प्रचंड त्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे. प्रचार करता, प्रसार करता, अहोरात्र त्यांचा प्रसार चालू असतो, सतत चालू असतो. तर खरंच अशा गुरुला वंदन आहे. समीक्षाताई, आपली संस्था अशीच नेहमी भरभराट राहो. आशीर्वाद आशीर्वाद. आणि आपल्या संस्थेमध्ये सुद्धा खूप सारे विद्वान आहेत, ढेर सारे विद्वान आपल्या संस्थेमध्ये पडले. जसं त्यांनी आता सांगितलं की आपलं नवीनच आता दिलीप देवारे सर मिळाले. खरंच ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे, अजिबात इगो नाही त्या व्यक्तीला, अजिबात काही त्यांना गर्व नाही, डाऊन टू अर्थ आहे, भरपूर ज्ञानांजन करताय. खरंच अशी व्यक्ती मिळणं हे खरंच आपलं नशीब आहे. त्यांना सुद्धा इथून मी वंदन करतो. तिथे आज उपस्थित नसतील कदाचित, पण तरी माझा नमस्कार त्यांनी स्वीकार करावा, आमच्या सर्वांवर त्यांनी त्यांचा आशीर्वाद असू द्यावा. ज्योतिष मित्र मिलिंद, वा वा वा, नक्षत्रांवर फुल फुल कमांड एकदम. KP एकदम जबरदस्त मास्टर. तर हे सुद्धा माझे गुरुच आहेत. अनिल महामुनी सर हे पण आमचे गुरु आहेत. अनंत आठले सर हे पण आमचे गुरु आहेत. अमित भालिंगे सर हे पण आमचे गुरु आहेत. कारण प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकतच असतो. भारतीताई त्या पण किती ग्रेट आहे, त्यांचं दररोज त्या पोस्ट करत असतात, वेगवेगळे त्यांचे विचार तिथे त्या टाकत असतात. तर खरोखर म्हणजे आपल्याला तिथे किती ज्ञान मिळतं आपल्या ग्रुपमध्ये, हे आपण सकाळी उठल्यापासूनच बघत असतो. तर गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या सर्व ज्योतिष मित्र, ज्योतिष भगिनी आणि सर्व माझे गुरुवर्य यांना सादर प्रणाम. आणि आता मी माईक अनिल महामुनी सरांकडे देतो. महामुनींकडे सुपूर्त करतो. हा, बोला सर. नमस्कार. आवाज येतोय? हो, येतोय येतोय. आवाज येतोय का? हो हो, हो येतोय हो, येतोय येतोय. येतोय. येस येस. आदरणीय देवारे सर उपस्थित नाहीत तरी ते माझे गुरु आहेत. आदरणीय समीक्षाताई आणि आदरणीय आपण सर्व ज्योतिष अभ्यासक बंधू भगिनींनो, गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. हा दिवस जो आहे, आपल्याला ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलं, जे आपल्याला गुरु म्हणून लाभले, ते सर्व शिक्षक यांना कृतज्ञता, त्यांना वंदन करण्यासाठीचा हा दिवस आपण मानतो. हे व्यासपीठ ज्योतिष अभ्यासकाचं असल्यामुळं ज्योतिषशास्त्रामध्ये आपणाला जे जे गुरु म्हणून लाभले, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या सर्वांना आपण सविनय त्या सर्वांचं त्या सर्वांना मी वंदन करतो, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ज्योतिषशास्त्र हे आमच्या घरात पिढी जात आहे. माझे वडील
आमच्या गावाच्या पंचकृषीतले अतिशय प्रसिद्ध असे ज्योतिषी होते. ज्योतिषशास्त्रातलं प्राथमिक ज्ञान, प्राथमिक धडे मी माझ्या वडिलांकडून घेतले. ते माझे प्रथम गुरु. मी त्यांना वंदन करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. नंतर शिक्षणाच्या साठी किंवा नोकरीसाठी या ज्योतिषशास्त्राचा माझा संबंध दूर झाला आणि गॅप पडला. नंतर सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा सेवानिवृत्तीचा जो काळ आहे कसा घालवावा म्हणून एक छंद म्हणून मी याच्याकडे वळलो. कोरोनानंतर ज्योती जोशी म्हणून मॅडम आहेत जळगावच्या, त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू होते. ते आम्ही सुरू केले, त्याला जॉईन झालो. त्यांच्याकडून वैदिक पद्धतीचं ज्ञान घेतलं, वैदिक ज्योतिष. तिथंच माझी आणि समीक्षा ताईची ऑनलाईन ओळख झाली. नंतर काही ऑफलाईन आम्ही सोबत क्लासेस अटेंड केले. ज्योती जोशी ह्या माझ्याही ज्योतिषशास्त्राच्या गुरु आहेत, त्यांनाही मी वंदन करतो. समीक्षा ताई आणि आम्ही अनेक वेळा पत्रिकेचं आदान प्रदान केलं, अनेक वेळा आम्ही एकमेकांचे विचार आदान प्रदान केले. समीक्षाताईचं जे काही ज्ञान आहे आणि त्यांची जी ग्रहणशक्ती आहे ती अतिशय अफाट आहे. त्यांच्या पत्रिकेमध्ये नेपच्यून जो आहे तो इतका पॉवरफुल आहे की पत्रिका त्यांच्याशी आपोआप बोलते. ते अंतस्फूर्तीमधून बोलतात, ते आपोआप त्यांच्याकडून बदलून घेतलं जातं. त्यामुळं त्यांना काही, जसं देवारे सरांना काही पुस्तक लागत नाहीत तसं समीक्षाताईंना पण काही पुस्तक लागत नाही. समीक्षाताई म्हणजे एक चालतं बोलतं पुस्तकच. त्यामुळं समीक्षाताईकडूनही मी अनेक ज्ञान घेतलं. समीक्षाताई सुद्धा माझ्या गुरु आहेत. त्यांच्या तर्फे मी त्यांच्या संस्थेकडून वाचस्पती ही पदवी घेतली. त्यांनाही मी गुरु मानतो आणि त्यांनाही ह्या दिनी वंदन करतो. ज्योती जोशी यांच्याकडे मी वैदिक ज्योतिषाचं शिक्षण घेतलंच, त्याचबरोबर अष्टक वर्ग पण घेतला. अष्टक वर्गाचे क्लास त्यांच्याकडून घेतले. त्याच्यानंतर त्यांच्याकडंच शेवाळे सरांचं लाल किताब म्हणून एक कार्यशाळा होती 2 दिवसाची, ती अटेंड केली. त्याच्यानंतर अनुराधा रांगणेकर, बरोबर आहे, अनुराधा रांगणेकर यांच्याकडं केपी शिकलो. राजेश शर्मा त्यांच्याकडे केपी शिकलो आणि नंदकुमार जकातदार यांच्याकडं मी 2-3 कार्यशाळा अटेंड केल्या. त्या आणि आपल्या समीक्षाताई यांच्यासोबत, तेही माझे ह्या शास्त्रातले गुरु आहेत, त्यांनाही मी वंदन करतो. आता ज्योतिषशास्त्राचं जे उच्च शिक्षण आहे ते सूक्ष्म शिक्षण आहे. ज्योतिषशास्त्रातलं ऍडव्हान्स शिक्षण आहे ते मी आपले दिलीप देवारे सर यांच्याकडून घेत आहे. त्यामध्ये सर्वतोपत्र चक्र आणि ते 2 महिन्यापूर्वी शिकलो. आता ताजिक शिकत आहे. त्याच्या पुढं समीक्षाताई जो काही कोर्स करतील त्यालाही मी अटेंड राहणार आहे. आणि देवारे सर यांनाही मी वंदन करतो. देवारे सर सांगायचं म्हणजे ते ह्या क्षेत्रातले बादशाह आहेत, किंग आहेत. त्यांचा लग्नेश रवी आहे. जसा सिंह म्हणजे ज्या जंगलाचा राजा असतो, सध्या तरी ज्योतिषशास्त्रात मी जे काही पाहतो त्याच्यामध्ये ते एक राजाच आहेत. त्यांचं ज्ञान आगाध आहे, स्मरणशक्ती आगाध आहे. त्यांना पंचांग, पुस्तक, कुंडली हे काही लागत नाही. हे आणि प्रत्येक वेळेस ते काय करतात, नवीन कुंडली घेतात. त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहेत. अतिशय त्यांना आलेले अनुभव ते सांगतात. त्यांना राग कधी येत नाही. कितीही प्रश्न विचारा, कितीही शंका विचारा, जोपर्यंत समोरच्याचं शंका निरसन होत नाही तोपर्यंत त्यांना ते सांगत राहतात. आणि एवढा ज्ञानी, एवढा प्रगाढ ज्ञानी मनुष्य असूनही त्यांना इगो, गर्व हा अजिबातच नाही. अशा हा ज्ञानी माणूस मला गुरु म्हणून लागला. त्यांच्याकडून मी उच्च शिक्षण ज्योतिषशास्त्रात घेतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना वंदन करतो. आता हे उच्च ज्ञान जे ज्योतिषशास्त्राचं आहे ते का घ्यावं असा एक प्रश्न निर्माण होतो नेहमी. आता आपण जेवढे काही ज्योतिष आहोत ते सर्वांना ज्योतिषाचं ज्ञान माहित आहे. सर्वजण थोड्याफार प्रमाणात पत्रिका पाहतात, फलादेश करतात. मग हे उच्च ज्ञान घ्यायचं गरज काय? त्याचं कारण असं आहे की आपण सध्या वागतो 21व्या शतकात.
आणि ह्या 21व्या शतकात हं, जे काही आपली जीवन पद्धती आहे ती अतिशय पूर्वीप्रमाणे बदलली आहे. त्याच्या गरजा बदलल्या. त्यानुसार जे काही आपल्याकडे जातक येतात त्यांचे प्रश्नही पूर्वीपेक्षा अतिशय भिन्न आहेत. आता उदाहरण सांगायचं झालं तर शिक्षणाजवळ सांगता येईल. आता आपण 2 दिवसापूर्वीच बघितलं, शिक्षणामुळे इतका गदारोळ झाला, इतकं आंदोलन झालं दिल्लीमध्ये, शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. आणि मग त्या आत्ताचे शिक्षणाचे प्रश्न आहेत ते पूर्वीच्या शिक्षणाच्या सारखे नाहीत. पूर्वीच्या शिक्षणाचे प्रश्न हे अतिशय मर्यादित होते. आमच्या काळी जे आम्ही शिकलो ते फक्त काय होतं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ITI, DED, इंजिनिअरिंग, मेडिकल एवढ्याच प्रकारे होतं. कुठलीही स्पर्धा परीक्षा नव्हती, काही नव्हतं, पटकन ऍडमिशन मिळायचं. पण आता जर आपण शिक्षण बघितलं तर शेकडो प्रकारचे कोर्सेस आहेत, अनेक प्रकारचे व्यावसायिक शिक्षण आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या शिक्षण टेस्ट आहेत, एंट्रन्स परीक्षा आहेत, CET परीक्षा आहे, NEET परीक्षा आहे, त्याचं कॉम्पिटिशन आहे, एक्झाम लागला पाहिजे. प्रवेश घेताना सुद्धा कोणाच मॅनेजमेंट तरी बोर्ड माईक परीक्षा. सुरू आहे, बंद करा बरं. दिवस येतोय. ज्या ज्या कोणाला आपल्या भारतामध्ये आपल्या याच्यामध्ये प्रवेश मिळत नसतं असे अनेक आपण बघितले. MBBS शिक्षणासाठी रशियाला जाते कोणी कोणी. या सर्व काही प्रश्न आपल्याकडे येतात. खर्च भरपूर असतो. पालक आपल्याला विचारतात माझ्या मुलाचा नंबर कुठे लागल, इथं लागेल का परदेशात लागल, खर्च किती येईल, हे असे अनेक प्रश्न असल्यामुळं आपल्याला त्याचं सखोल ज्ञान नुसतं ठोकळा पद्धत बघून, ठोकळा कुंडली बघून आपल्याला त्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर देता येणार नाही. म्हणून अतिशय सूक्ष्म आणि उच्च दर्जाचं ज्ञान, आपल्याला सखोल ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. करिअरचा सुद्धा असा प्रश्न येतो. आपल्याकडे अनेक प्रश्न, अनेक पत्रिका अशा येतात. एक MBBS शिक्षण झालेला मुलगा UPSC चा परीक्षा देतो, तो कलेक्टर होतो. शिक्षण एक, करिअर वेगळाच. कुणी बँकेचं परीक्षा देत आहे, तो बँकेत मोठा अधिकारी होतो. म्हणजे जे शिक्षण घेतलं त्याचीच नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही. कुणी शेती करतंय, ऍग्रिकल्चर मध्ये वेगवेगळे प्रयोग करतंय, कुणी डिग्रीचा प्रयोग करतंय. त्यामुळं करिअरचा सुद्धा अतिशय गहन असा प्रश्न आहे. एक तर आपण शिकलो तर आपला नोकरी लागेल का याची गॅरंटी नाही. नोकरी नाही लागली तर करिअर कशात घेईल तो प्रश्न आहे. आणि याचं सविस्तर आणि सखोल जर ज्ञान करायचं असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल सखोल असं ज्ञान त्या पत्रिकेचं आपल्याला असलं पाहिजे. तिसरा प्रश्न येतो विवाह. विवाहाचा तर इतका प्रश्न गहन झाला की विचारता सोय नाही. एक तर लग्न जमत नाही, विवाहाचं वय निघून जातं आणि अतिशय ओपन सगळं वातावरण झालंय. लिव्ह इन रिलेशन असं फार वाढलंय. मुला मुली एकत्र राहतात, एकत्र शिकतात, त्यामुळे अफेअरचा प्रश्न निर्माण झाले. आणि त्यामुळं आलेली मुलगी प्रश्न असं निर्माण होतो जातकाचा आपल्याकडे येतात की ही मुलगी बाबा किती दिवस राहील, हा व्यवहार टिकल का, काय लगेच घटस्फोट होईल, अशाही प्रकारचे प्रश्न हे आता निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळं आपल्याला ज्योतिषशास्त्रातलं अतिशय सखोल ज्ञान घेणं महत्वाचं आहे. संततीचा प्रश्न, एक तर उशिरा विवाह होतो त्यामुळे संतती होत नाहीत. संतती झाली तर ती निरोगी होईल का. बहुतेक संततीचे प्रश्न एवढ्या इतक्या निर्माण झालेत. त्याचं कारण असं आहे, एकत्र शिक्षण पद्धती आहे, एकत्र नोकरी आहे, अनेक वेळा वेगवेगळ्या औषधं घेतली जातात, त्यामुळे संततीला अडथळा निर्माण होतो. संतती होत नाही, संतती झाली तर ती टिकत नाहीत. संतती झाली तरी संतती पण सौख्य मिळत नाही. संतती कुठेतरी परदेशात असते, नवरा बायको गावात असतात. आम्हाला अनेक वेळा असे पत्रिका आल्यात की आमची भाऊ संतती तिकडेच राहणार का इकडे येईल, कमीत कमी शेवटच्या दिवशी तरी पाणी पाजायला येईल का नाही संतती, असे बरेच प्रश्न जातकांनी मला विचारलेले आहेत. एकंदरीत ही जीवन पद्धती, हे वागणं आणि हे यांच्या गरजा, यांचे प्रश्न हे पूर्वीच्या पेक्षा अतिशय भिन्न असल्यामुळं आपण या ज्योतिषशास्त्राचं अतिशय सखोल ज्ञान, सूक्ष्म ज्ञान हे प्राप्त करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून नेवारे सरांनी जो काही आपल्याला शिकवतात, आणि मुख्य म्हणजे समीक्षासाठी जे काही कोर्सेस अरेंज केले आहेत ते आपण अतिशय प्रामाणिकपणे आणि दररोज अटेंड करायला पाहिजे. माईक बंद आहे करा सर, कोण बोलते प्लीज. इतकंच सर चांगलं छान सांगतात. माईक बंद करा प्लीज, माईक बंद करा. शुभदा कोण आहे, त्यांचा माईक चालू आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आणि या सर्व गुरुजनांचं मी
आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना वंदन करतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. खूप सुरेख बोललात. अगदी सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घातलं. हायर ज्योतिषशास्त्रातलं हायर स्टडी का करायचं? सगळे जे ऐकतायत त्यांच्या डोळ्यात चांगलं अंजन घातलेलं आहे सरांनी. आता मी ज्योतिष मित्र मिलिंद ह्यांना बोलायला सांगते. त्यांनी त्यांचे विचार बोलावेत. सर्वात प्रथम आपल्या डॉक्टर समीक्षाताई, महामुनी सर, हेमंत सर, सर्वच उपस्थित अनुपस्थित गुरुजन आणि सर्वच जण यांना माझं वंदन आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी सर्वच जण का म्हणतोय, कारण मी कायम विद्यार्थीच राहणार आहे. जे जिथून मिळेल ते मला ग्रहण करायचंच आहे. गमतीने बोलायचं झालं तर आज शिकवणारे जास्त झालेत, शिकणारे कमी राहिलेले. त्यामुळे मला विद्यार्थी राहणंच आवडेल जास्त, कारण प्रत्येक छोटा एखादा यंग माणूस सुद्धा आपल्याला नवीन अँगल देऊन जातो आणि त्याच्यावर आपण विचार करून आपण त्याप्रमाणे कसं असतं आजकाल दुसऱ्याला टीका करायच्या आणि आपण कसे श्रेष्ठ गुरु आहे हेच आजकाल चाललंय. पण आपण विद्यार्थी म्हणून आपली लायकी काय आहे ते तपासणं मला जास्त महत्वाचं वाटतं. कारण ती जर वाढली तर गुरुस्थानी आहेतच. आपण मोठे आहोत किंवा तुम्ही नुसतं मोठं म्हणून होणार नाहीये. किंवा आपण जेव्हा शब्द म्हणतो गुरु जिथं असतो तिथं गुरुत्व आलंच. गुरुत्व आलं म्हटल्यावर गुरुत्वाकर्षण आलं. साधं शाळा कॉलेजेसचं घ्या, तिथं जर शिक्षकाने लेक्चर संपलं तर तो गुरु नसेल तर वर्ग रिकामा होतो. पण तो जर गुरुत्व असलेला जर शिक्षक असेल तर त्याच्या भोवती विद्यार्थ्यांचं कोंडाळं होतं, कारण त्याला गुरु आकर्षित करून घेतो. हे गुरुचं तत्व आहे. आता गुरुपौर्णिमा हा शब्द पण विचारात घ्या, फार वैशिष्ट्यपूर्ण मला वाटतो. त्यात काय आहे, गुरु आणि पौर्णिमा. गुरुचा अर्थ काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती, ज्ञानवर्धक मानतो आपण किंवा वृद्धी करणे, हा त्याचा गुणधर्म आहे. आपण संततिकारक किंवा ह्याच्या गोष्टी मानतो, कारण त्या गोष्टीत तो वाढ करत असतो. आणि पौर्णिमा म्हणजे काय, पूर्ण चंद्र, पूर्ण विकसित चंद्र. चंद्र आपण कशाचा कारक मानतो, मातेचा कारक आणि मनाचा कारक मानतो. म्हणजे गुरु असा आहे की गुरुच्या मार्गदर्शनामुळे तुमचं मनोबल आणि आत्मबल का, आता सूर्याचा प्रकाश चंद्र आपल्याला परावर्तित करत असतो. जेव्हा आपलं आत्मबल आणि मनोबल गुरुच्या मार्गदर्शनाने वाढतं तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व पूर्णपणे विकसित होत असतं. तर मला हा शब्द फार वैशिष्ट्यपूर्ण वाटतो, कारण चंद्र हा सुद्धा बघा अज्ञाताच्या अंधारात आपल्याला मार्ग कोण दाखवत असतो, तर तो पूर्ण विकसित चंद्र. आणि तो आपलं मन किंवा आपलं व्यक्तिमत्व पूर्ण विकसित करायला गुरु हा कायमच आपल्याला उपयोगी पडत असतो. मग तो कोणीही असू दे, वयाचा प्रश्न नाही. जे आपल्याला शिकवत आहे ते तुम्ही कसं आणि किती घेताय त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. एक शिक्षक वर्गात 60 मुलांना शिकवतो, एक जण पहिल्या येतो, दुसरं नापास होतो. त्याचं कारणच ते की ती विद्यार्थ्याची क्षमता कशी वाढली जाईल ते बघणं गुरुचं काम आहे, मान्य. पण त्या विद्यार्थ्याची देखील तेवढी जबाबदारी असते की गुरु जे काही देतोय ते आपण ग्रहण करण्याची कॅपॅसिटी आपली किती आहे. असा वैशिष्ट्यपूर्ण शब्द जर बघितला तर तुम्हाला दिसेल गुरुपौर्णिमा. यालाच एक साधर्म्यपूर्ण मला शब्द जाणवतो, तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. आता गुरु ज्ञान आहे, ज्ञानाचा ईश्वर तो ज्ञानेश्वर आहे. आणि तुम्ही बघा पौर्णिमा शब्दाची साधर्म्य कुठलंय, माऊली. माऊली म्हणजे काय, माता. चंद्र कोण आहे, माताकारक. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की आधीची पद्धती बघा, गुरुकुल पद्धती, ती गुरुपत्नी, गुरु मायेने, प्रेमाने, ममतेने सगळं करत त्यांना शिकवायचे, त्यांना परिपूर्ण व्यक्तिमत्व करायचे. मग अशा प्रकारे जर एखादा गुरु मायेच्या ममतेने किंवा प्रसंगी आईच्या प्रमाणे फटकारत वगैरे त्या विद्यार्थ्याचं जर व्यक्तिमत्व घडवतोय तर तो गुरु आदरणीयच ठरेल. आणि असा गुरु सापडणं हेच खरं भाग्य आहे. माझा पहिला गुरु कळत्या अवस्थेत, सगळ्यांना माहिती आहे आई वडील वगैरे तर असतातच, पण जेव्हा मी 8वीत पहिल्यांदा स्काउट जॉईन केलं तेव्हा आम्हाला जे शिकवणारे क्षत्रिय जोशी होते त्यांना मी कळत्या न कळत्या वयातला पहिला गुरु मानतो, कारण त्यांनी दृष्टी दिली. सिलेबस किंवा अभ्यास सगळं शिकवतात. त्यांनी सोपं वाक्य सांगितलं होतं जे माझ्या अजूनही लक्षात आहे, की तुम्ही एखादा शर्ट बघताय तर शर्ट बघू नका, तर एक तो स्काउट तोच की ज्याला कळेल की त्या शर्टचं बटन निघालंय.
षट सगळ्यांना दिसतो, पण सूक्ष्मात बघण्याची दृष्टी किंवा आपण पौराणिक कथेत जसं म्हणतो की अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळा दिसत होता, पोपट दिसत नव्हता. तर ती सूक्ष्म दृष्टी पहिली कुणी दिली तर आठवीत त्यांनी. मग नंतर मी 2009 नंतर ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात केली. त्यात माझे पहिले गुरु पंडित सर, तेव्हा त्यांचं वय होतं 86 वर्ष. सुरेश सासनेंकडे ते केपी शिकले होते आणि त्यांनी पहिले केपीचे धडे मला दिले. तेव्हापासून आज 2026 गेलं तरी मी विद्यार्थीच आहे. 2020 नंतर लॉकडाऊनच्या काळानंतर समीक्षाताई माझ्या आयुष्यात योगानेच आले, योगायोग म्हणू शकत नाही, मला तो शब्द आवडत नाही. त्यांनी ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्यानुसार मी आज 2 विद्या वाचस्पती पूर्ण करू शकलो. हेमंत सर हे माझ्या अष्टक वर्गातले गुरु आहेत, ते महागुरु आहेतच, पण अष्टक वर्गाची गोडी त्यांनी मला निर्माण केली की दशा पद्धती किंवा ह्या पद्धती ज्या आहेत त्याच्याबरोबर अष्टक वर्गाचाही वापर सुरेखरित्या सांगड घालून करू शकतो. दिलीप देवारे सरांबद्दल तर काय बोलायचं, सूक्ष्म ज्ञान किंवा आपण जे म्हणतो सर्वतोपत्र चक्र आज शिकवणारे सुद्धा कमी आहेत. आणि इतक्या म्हणजे प्रभुत्वानी यांनी सगळ्या हातोटीनी कुठलंही पुस्तक हातात न घेता शिकवणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. किंवा भारतीताई यंग आहेत, पण आज भारतीताईंकडून काय शिकावं, तर त्यांचे मी आवर्जून त्यांनी दिलेले शिवानी दिदींचे लेख किंवा त्यांनी ज्या काही मंत्रोपासना किंवा या सगळ्या गोष्टी असतात त्या आवर्जून वाचत असतो. त्या कुठं ना कुठं लोकांना उपयोगी पडावं म्हणून सांगायला सुद्धा काही गोष्टी उपयोगी पडतात. म्हणजे प्रत्येक जण तुम्हाला काही ना काही मार्गाने काही गोष्टी देत असतो. अनिल महामुनी सर तुम्हाला माहिती कार्यशाळेतलं त्यांचं मार्गदर्शन हे प्रत्येक वेळेला पर्वणीच असते. कारण ते असं नसतं की 2-4 शब्द छापील काहीतरी बोलले, त्या अनुभवातून त्यांच्या शिकवण्यातून आलेलं मार्गदर्शन ते देत असतात. आता तुम्ही बघा, मी जे बोललो की गुरु आणि माऊली म्हणजे गुरु आणि चंद्र या गोष्टी आहेत. तर मी हेच सांगेल की अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेच्या जर कोणी ज्ञानेश्वर माऊली असतील तर त्या समीक्षाताई आहेत. कारण हातचं न राखून ठेवता माऊलीच्या तन्मयतेने ममतेने सगळं जर काही द्यायचं झालं की आलं ना सगळं भरभरून वाटून द्यायचं. मग त्यात असं नाही हातचं राखून ठेवायचं, मग त्यांना चैन नाही पडणार. कारण तो चंद्र आहे, मनातलं आले नाही केलं तर ते अस्वस्थ होतील आणि ते अस्वस्थ होणं कधीच मान्य नाही त्यांना. त्यापेक्षा लोकांना ज्ञानार्जन देणं त्यांना मान्य आहे. म्हणजे हे जे गुरु माऊली किंवा गुरु पौर्णिमा शब्द आहेत त्या स्वतः चालता बोलता त्याचं एक उदाहरण किंवा प्रतीक आपण मानू शकतो. जास्त मी बोलत नाही, आपल्या इथं बाकीचे आहेत व्यक्ती. माझं मत फक्त मला सांगायचं होतं की अशी मी विचारधारा आहे या बाबतीत. तर सगळ्यांच्या बाबतीत मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्वच गुरुजनांपासून पाना फुलापासून चराचरापर्यंत सर्वांना माझं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वंदन आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय ज्योतिष. नमस्कार. ज्योतिष मित्र मिलिंद हे आजारी असताना सुद्धा आज एवढं त्यांनी व्याख्यान दिलं, त्यासाठी सगळ्यांनी टाळ्यापिटा, जोरदार टाळ्यापिटा त्यांच्यासाठी. आज त्यांच्यासाठी त्यांना माझा सलाम. ते 2 वर्ष झुंजतायत त्यांच्या आजारावर, पण तरी पण त्यांनी ज्योतिष सोडलं नाही आणि आपला ग्रुप सोडला नाही. त्यासाठी मी ईश्वराला आणि गुरूंना माझ्या प्रार्थना करते, वंदन करते. माझ्या स्वामी समर्थांना विनंती करते की आमच्या ज्योतिष मित्र मिलिंदना लवकर लवकर बरं करा, म्हणजे पहिल्यासारखं ते दिवाळी अंक मध्ये पण सुंदर सुंदर लेख लिहितील. आणि आता मी पुढचं बोलण्यासाठी भारतीताई खटावकर यांना विनंती करते, त्यांनी आता त्यांचे शब्द बोलावेत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि आई वडिलांना त्रिवार वंदन करून मी आज गुरुपौर्णिमेच्या सर्व उपस्थित सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. आज अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचा गुरुपौर्णिमा महोत्सव आहे. आज आपण आदल्या दिवशी साजरा करत आहोत. सर्व संस्था उद्या करणार आहेत, पण आमची संस्था सर्वात पुढे आदल्या दिवशीच तिचा सर्व उत्सव सुरू करत आहे. आज माझ्या इथे सर्व उपस्थित मान्यवर आहेत. अनिल महामुनी सर, समीक्षा ताई माझी, जिचं वर्णन मी असं करू इच्छिते की ती ज्ञानाचा उत्स्फूर्त झरा आहे, सतत खळखळ खळखळ वाहणारा आहे. कोणताही विषय असो, अष्टक वर्ग असो, पारंपरिक असो, टॅरो कार्ड असो, अंकशास्त्र असो, रेखी असो, सर्वात नंबर 1 म्हणजे आमची समीक्षा ताई, माझी गुरु भगिनी
अगदी माझी प्रेमाची सखी मैत्रीण आहे. आणि तिचा आणि तिला इंट्युशन पॉवर आहे. मेन म्हणजे सर्वात महत्वाचे म्हणजे ती अंतस्फूर्तीने लिहिते. कोणी पुस्तकात वाचून लिहील, कोणी इकडचं तिकडचं बघून लिहील, पण आमची समीक्षा म्हणजे अगदी मनात आलं की रात्री 12ला उठून सर्व धडाधड धडाधड असे मेसेज टाकेल की वाचता वाचता सगळ्यांचे नाके नऊ येतील. अशी समीक्षा ताईचं माझं ज्ञान अतिशय अखंड असत वाहत राहू दे. उत्स्फूर्त झऱ्यासारखं तिचा सतत ज्ञानाचा प्रवाह पाझरत राहू दे, अशी मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. मी डॉक्टर सौ भारती मधुकर खटावकर आज अनिरुद्ध नक्षत्र ज्योती संस्थेच्या गुरुपौर्णिमेच्या विशेष कार्यक्रमात मी वास्तुयोग आणि वाहन योग या विषयावर बोलणार आहे. सर्वात प्रथम मी माझे गुरु महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांना, आई वडिलांना त्रिवार वंदन करते. माझे गुरुजन मान्य श्री व.दा. भट सर, विलास देव सर, सोनल नाईक मॅडम, मान्य श्री जकातदार सर, देवारे सर, अभय पवार सर, मिनल कुलकर्णी मॅडम, अनुराधा रांगणेकर मॅडम आणि अनिरुद्ध नक्षत्र ज्योती संस्थेची संचालिका सर्वेश्वरा कुलपती डॉक्टर सौ समीक्षा दारव्हीकर यांना सर्वांना मनपूर्वक अभिवादन करून मी माझं भाषण सुरू करते. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पण या जगात असंख्य लक्षावधी दुर्दैवी असे जीव आहेत की त्यांना स्वतःच्या मालकीचे घर नाही, छत नाही. मग त्यांना सुंदर बंगला, आलिशान महाल कुठला मिळणार? जेव्हा एखादा जातक आपल्याकडे स्वतःची पत्रिका घेऊन येतो आणि विचारतो, माझे घर होईल का? माझ्या पत्रिकेत घराचे योग म्हणजेच वास्तूचे योग आहेत का? त्यावेळी आपण त्याची पत्रिका हातात घेतो आणि सर्वात प्रथम पाहतो ते चतुर्थ स्थान. या चतुर्थ स्थानाला सुखस्थान असेही म्हटले जाते. पत्रिकेतील या चतुर्थ स्थानावरून घराचे सुख, शांती, समाधान, मातृसौख्य, शांत झोप, उतार वयातील जीवन, वाहन सौख्य, वास्तू सौख्य इत्यादी सर्व काही पाहिले जाते. पत्रिकेत चंद्र व गुरु बलवान असतील तर स्वतःचे घर ते दर्शवतात, असे कवी कालिदासांनी त्यांच्या उत्तर कालामृतम या ग्रंथात सांगितले आहे. चतुर्थात कर्क राशीचा चंद्र किंवा कन्येचा चंद्र असेल तर जातकाचे घर नक्की होईल, असे बृहत जातकम या ग्रंथात वराह मिहिर यांनी सांगितले आहे. सर्वार्थ चिंतामणी तसेच जातक तत्वम या प्राचीन ग्रंथातही आपल्याला वास्तू योग, वाहन योग कधी येईल या संबंधी विचार मांडलेले दिसून येतात. वरील दिलेल्या नियमांचे अनुभव कधी येतात तर कधी येत नाही. आपल्या कृष्णमूर्ती पद्धतीनुसार जेव्हा एखादा जातक माझे स्वतःचे घर होईल का किंवा स्वतःचे घर कधी होईल हा प्रश्न घेऊन आला असता आपल्याला प्रथम पाहायचे आहे ते चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी विचारात घेणे आवश्यक ठरते. चतुर्थ भावाचा स्वामी जर 4, 11, 12 या भावांशी संबंधित असेल म्हणजेच तो या भावाचा बलवान कार्येश असेल तर निश्चितच स्वतःच्या मालकीचे घर होते. तसे जातकाचे घर 4, 11, 12 या कार्येश ग्रहांच्या अंतर्दशेतच होते हे नक्की. पत्रिकेत जर चतुर्थ भाव बलवान असेल तर स्वतःचे घर, वाहन, जमीन, प्रॉपर्टी होतेच. जर चतुर्थेश स्वगृही, उच्च राशीत, मूल राशीत आहे मी असेल व शुभग्रहांनी बलवान असेल, आहे ऐकतोय. जर चतुर्थेश केंद्रस्थानी म्हणजे खटाकोर मॅडमचं लेक्चर ऐकतोय मी. या स्थानी असेल. नमस्कार देवारे सर. नमस्कार नमस्कार नमस्ते 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 हा सर. नमस्ते मॅडम. तर चतुर्थेश केंद्रस्थानी म्हणजेच 1, 4, 7, 10 या स्थानी असेल किंवा त्रिकोणस्थानी म्हणजे 1, 5, 9 स्थानी जर असेल तर जातकाचे घर नक्कीच होते. आता आपण वास्तू व वाहन यांचे कारक ग्रह पाहूया. मंगळ हा जमिनीचा भूमीचा कारक ग्रह आहे. चंद्र सुख, शांती, समाधान देणारा ग्रह आहे. शुक्र भौतिक सुख, आरामदायी जीवन देणारा आहे. जर तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र, शुक्र, मंगळ बलवान असतील, शुभ ग्रहांनी दृष्ट असतील, तसेच त्यांच्यावर पापग्रहांची दृष्टी नसेल तर तुम्हाला वाहन सौख्य, वास्तू सौख्य नक्कीच मिळेल. वास्तू व वाहन योग आता आपण पाहूया. चतुर्थेश आणि लग्नेश यांचे जर शुभ योग असता
वास्तू व वाहन योग येतात. चतुर्थ भावात मंगळ बलवान असता योग येतात. चतुर्थ भावात गुरु शुक्र आणि चंद्र एकत्र असतील तरीही वाहन योग वास्तू योग येतात. चतुर्थात एकटा गुरु असता जातकाच्या जीवनात वास्तू व वाहन सौख्य नक्कीच मिळते. आता आपण पाहूया वास्तू व वाहन योगात अडथळे आणणारे ग्रह. कोण बरं अडथळे आणतात हा वास्तुयोग वाहन योग होऊ नये यासाठी? आपल्या पत्रिकेत जर चतुर्थात शनी राहू केतू असता, चतुर्थेश 6, 8, 12 भावात असता, चतुर्थेशावर पापग्रहांची दृष्टी असता किंवा चतुर्थेश पापग्रह युक्त किंवा पापग्रह दृष्ट असता, वाहन सुखात किंवा वास्तू सुखात अडथळे येतात. वरील ग्रहस्थिती असता वास्तू योग वाहन योग उशिरा असतो. प्रॉपर्टी संदर्भात वाद होतात आणि आपल्या राहत्या घरात सतत बदल होताना दिसून येतात. स्वतःचे वाहन असणे हे एक सुख समृद्धीचे मानले जाते. स्वतःचे वाहन असल्यास प्रवास आरामदायी व बिना त्रासाचा होतो. स्वतःचे वाहन असल्यामुळे समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण होते. जातकाला प्रतिष्ठा प्राप्त होते. आता आपण वाहन योग पाहूया. चतुर्थेश बलवान असता जातकाला वाहन सौख्य प्राप्त होते. चतुर्थेश स्वगृही स्वराशीत उच्च राशीत मूल त्रिकोण राशीतही असता जातकाला वाहन सौख्य प्राप्त होते. तसेच चतुर्थेश केंद्रस्थानी म्हणजेच 1, 4, 7, 10 स्थानी व तसेच त्रिकोण स्थानी म्हणजेच 1, 5, 9 स्थानी असता जातकाला वाहन सौख्य प्राप्त होते. वाहन योगासाठी महत्वाचे ग्रह पाहिले असता मंगळ चंद्र आणि शुक्र. शुक्र हा आपल्याला 4 चाकी लक्झरी वाहन देतो. शुक्र हा प्रशस्त आरामदायी प्रवास दर्शवतो. मंगळ हा मोठ्या गाड्या लक्झरी बस ट्रक इत्यादीचे वाहन सौख्य दर्शवतो. तसेच मंगळ हा ड्रायव्हिंग क्षमता आणि गाडी चालवण्याचे धाडसही देतो. चंद्र हा आरामदायी व आनंददायी सुखी प्रवास देतो. वरील तीनही ग्रह जर पत्रिकेत बलवान असतील तर जातकाला वाहन योग नक्की असतो आणि त्याला वाहन सौख्यही मिळते. वाहन योगाचे ग्रहयोग आता आपण पाहूया. चतुर्थेश व शुक्र एकत्र असता जातकाला वाहन योग येतात. चतुर्थात गुरु असता चतुर्थात शुक्र असता किंवा चतुर्थेश आणि शुक्र यांची युती किंवा नवपंचम योग असता. तसेच लग्नेश व चतुर्थेश युती नवपंचम योग असता जातकाला वाहन सौख्य मिळते. आता या वाहन सौख्यात अडथळे आणणारे ग्रहयोग कोणते बरं? तर आता आपण ते पाहूया. चतुर्थात शनी असता वाहन योग उशिरा येतो. चतुर्थात राहू असता अचानक प्रश्न उपस्थित होणे अपघात योग दर्शवतो. चतुर्थात केतू असता वाहन योगात अडथळे येतात. चतुर्थात शनी राहू केतू असता किंवा चतुर्थेश पापग्रहांनी युक्त किंवा दृष्ट असता वाहन योगात अडथळे अपघात योग वाहनासंबंधित खर्च दिसून येतात. मंगळ राहू जर चतुर्थात किंवा अष्टमात असता वाहन सावकाश चालवण्याचा सल्ला प्रत्येक ज्योतिषी हा देत असतो. जातकाचे घर होईल पण हे मी घेतलेले घर कसे बरे असेल कोणत्या ठिकाणी असेल असा प्रश्न नेहमीच जातकाला पडत असतो. पत्रिकेच्या माध्यमातून एक चांगला ज्योतिषी तेही सांगू शकतो. चतुर्थेशाचा संबंध जर रवीशी आला म्हणजेच चतुर्थात जर रवी असेल किंवा सिंह लग्न असता मोठे घर असते घराजवळ सरकारी इमारत असते किंवा त्या व्यक्तीचे वास्तव्य शासकीय घरात होते. चतुर्थात जर कर्क राशी किंवा चंद्र किंवा चतुर्थेशाचा संबंध चंद्रासोबत असता घरात सतत वर्दळ असते घरात स्त्रियांचे प्रमाण जास्त असते आणि वास्तूच्या जवळच विहीरही असते. नेटवर्क गेलं का? नेटवर्क गेलंय वाटतं. त्यांचं नेटवर्क वीक झालं मॅडम. हो किती छान बोलतीये ती. हो चांगल्यापैकी बोलतायत त्या छान उत्तम. आलं नेटवर्क राशी आलं. असता घर उतारावर अंधारे ओले असलेले गलिच्छ वस्तीत असते. चतुर्थात बुध असता घराजवळ शाळा असते मुलांचा वावर असतो ग्रंथालय असते आणि घरासमोर मोठे अंगण असते. चतुर्थात जर गुरु असता किंवा चतुर्थेशाचा संबंध गुरुशी असता घर मोठे घराजवळ मंदिर
सार्वजनिक व धार्मिक कार्यासाठी घराचा वापर केला जातो. घरात बुद्धिमान विद्वान माणसांची उठबस असते. चतुर्था शुक्र असता किंवा चतुर्देशाचा शुक्राशी संबंध असता घर सुंदर मिळते जातकाला. प्रशस्त बंगला असतो, सभोवती फुलझाडे असतात. घर हे सर्व सुख सोयींनी युक्त असते. घराजवळ बंगला, थिएटर म्हणजे चित्रपटगृहही असते. चतुर्थ शनी जर असेल किंवा चतुर्देशाचा शनीशी संबंध असता घर गावाबाहेर अडचणीच्या जागी मिळते. घर अंधाऱ्या वस्तीत असते आणि घरात वृद्ध व आजारी व्यक्ती असते. घरात पुरेसा उजेड प्रकाश नसतो. चतुर्थात जर राहू केतू असतील तर घराजवळ बेकायदेशीर धंदे असतात. चतुर्थ श्रेणीच्या कामगार व कष्टकऱ्यांच्या सानिध्यात घर मिळते. आणखी एक महत्वाची गोष्ट मी जाता जाता सांगते. चतुर्थात जर चरराशी असतील म्हणजेच 1, 4, 7, 10 जर चरराशी असतील तर जातकाला घर भर वस्तीत, स्टेशन जवळ, बस स्टँड जवळ मिळते. गरजेच्या वस्तूंची सर्व दुकाने घराजवळ असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चरराशी असता घरे वारंवार बदलली जातात. चतुर्थात जर स्थिर राशी असेल म्हणजे 2, 5, 8, 11 असता घर रस्त्याच्या मध्यभागी असते. घर मोठे आणि मजबूत असते. एकाच घरात बरीच वर्ष वास्तव्य असते. चतुर्थात जर द्विस्वभाव राशी असेल म्हणजेच 3, 6, 9, 12 या राशी असता घर रस्त्याच्या कडेला थोड्या मागच्या भागात असते. घराला 2 दरवाजे असतात. घराकडे जायलाही 2 मार्ग असतात. अशा घरांचा उपयोग राहण्यासाठी आणि व्यवसायासाठी म्हणूनही केला जातो. अशा प्रकारे वास्तू सौख्य व वाहन सौख्य पत्रिकाच्या माध्यमातून पाहताना चतुर्थ भाव फार महत्वाचा ठरतो. तसेच तेथील ग्रह म्हणजेच मंगळ, चंद्र, शुक्र हे ग्रह महत्वाचे ठरतात. या ग्रहांच्या अंतर्दशेत तसेच गोचरीने होणाऱ्या या ग्रहांच्या भ्रमणात जातकाला वास्तू योग, वाहन योग प्राप्त होताना दिसून येतो. आज आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करते. जे काही छान उत्तम बोलले ते सर्व माझ्या गुरुवर्यांचे, काही चुकले असल्यास ते सर्व माझे. सर्व गुरुवर्यांना वंदन करून मी माझे 2 शब्द संपवते. गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरुबंधूंना, आपल्या अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेतील सर्व गुरूंना, महागुरूंना सर्वांना मनपूर्वक नमस्कार करून मी माझे 2 शब्द संपवते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. ऋषितुल्य दिलीप देवारे सर आलेले आहेत. त्यांना आम्ही सगळेच वंदन करतोय, नमन करतोय, सर, आणि त्यांना नमस्कार. विनंती करतोय. नमस्ते आणि नमस्ते आम्ही नमस्कार, देवारे आशीर्वाद असू द्या. नमस्कार. देवारे सरांना विनंती करतोय आम्ही सगळ्या समूहातर्फे, त्यांनी अमूल्य ज्ञान आम्हाला द्यावं आणि तो त्यांचा जो झरा आहे, सुवर्ण झरा ज्ञानाचा, तो इथे जे आपल्या क्लासला नाहीत त्यांच्यापर्यंत पण ते ज्ञान पोहोचावं, त्यासाठी त्यांनी सुरेख ज्ञानार्जन आज करावं, असं सर्वांच्या वतीने मी सर तुम्हाला विनंती करते. धन्यवाद ताई, धन्यवाद. पहिल्यांदा मी अभिनंदन करतो खटावकर मॅडमचं की अतिशय उत्तमपैकी त्यांनी वास्तुशास्त्रातले जे काही गुण होते ते अतिशय चांगल्यापैकी त्यांनी मांडणी केलेली आहे. पूर्णपणे अभ्यासपूर्ण आहे ते, याच्यामध्ये काही वाद नाही आणि अतिशय सुरेख मांडणी करून आमच्या ज्ञानामध्ये एक चांगली भर त्यांनी सांगितली. बरेचसे काही नियम आहेत ते बरोबर लागू पडतात आणि त्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा पण देतो की त्यांनी असाच प्रवास सुरू ठेवावा आणि कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि चांगल्या चांगल्या याच्यामध्ये व्याख्यान द्यावी अशी मी त्यांना विनंती करेन. आणि निश्चितच अतिशय सुंदरपैकी त्यांचा जम बसलेला आहे, कमांडिंग आहे, तर उत्तम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर मेषरास आहे तिची. हो हो मेष म्हणजे माहितीये ना, सलाम मेषेच्या मंगळाला. बरोबर. आणि तुमची विद्यार्थिनी पण आहे, सर्वतोभद्र तिने नाही, तुमच्याकडे बाहेरून शिकलेली आहे. विद्यार्थिनी नाही आहे, पण त्या ह्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही समूह घेतो. आता जसं काय की मी सुद्धा तुम्हाला विद्यार्थिनी मानत नाही, मी तुम्हाला ऑर्गनायझर म्हणतो की तुमचं काम काय आहे की यू आर ऑर्गनायझर अँड गुड ऑर्गनायझर. आता हे सगळे आपले जे सभासद आहेत हे एकमेव म्हणजे असे आहेत की विद्यार्थी त्यांना मानूच नाही, कारण ते अतिउच्च शिकून आलेले आहेत. तर त्याला विद्यार्थी कसं म्हणायचं, तो समूह आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा मी तुमचं पण अभिनंदन करतो ताई की तुम्ही हा एक आनंद तिथे त्या ठिकाणी समारंभ सुरू केलेला आहे आणि आजचा दिवस अतिशय फार महत्त्वाचा आहे. अतिशय ज्येष्ठ
व्यक्ती इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना नमस्कार आणि त्यांचं स्वागत सुद्धा आहे. त्या ह्याच्यामध्ये मी माझे फक्त 2 शब्द सांगतो की त्या ह्याच्यामध्ये आपल्याला खरोखरी ज्योतिषशास्त्र किती आवश्यक आहे आणि ताईंनी जे काही ऑर्गनाईज केलेलं आहे तर ताई ह्या प्रोड्युसर आहेत. आणि जसं मगाशी खटावकर मॅडमने सांगितलं की सुरुवातीपासून मी त्यांच्या भाषण ऐकलेलं आहे, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, त्यांचा इंट्युशन पॉवर आहे आणि ते सत्य आहे की त्यांच्या मुखातून म्हणजे ताईंच्या मुखातून जे काही निघतं ते निश्चितच सत्य ठरतं. तर अशा तऱ्हेची तुमच्याकडे जी शक्ती आहे आणि ती दैवी शक्ती आहे, स्त्री शक्ती आहे, ती अशीच तुम्हाला परमेश्वर तुम्हाला कायमस्वरूपी देवो. आणि याच्यामध्ये असं आहे की मी ज्योतिषशास्त्राला सुरुवात कशी केली होती तर त्या ह्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राची सुरुवात माझी चन्नी रोडपासूनच सुरू झाली होती. कारण माझं बालपण पण चन्नी रोडमध्येच गेलं होतं आणि ज्योतिर्विद्यालय कोणी बोलू नका, सगळ्यांनी माईक बंद ठेवा. फक्त देवारे सरांचा माईक ओपन राहील प्लीज. तर ज्योतिर्विद्या म्हणून एक आहे, तर त्या ठिकाणी पण तिथे आमचं वर्ग होता. आणि गिरगावला पोर्तुगीजचं ठिकाण आहे, तिथे भटवाडी आहे, तिथे सुद्धा छोटेखानी एक वर्ग होता. तर तिथे मी लहान असताना म्हणजे माझं वय त्यावेळेला 21 होतं आणि काही उद्योग नव्हता, काही काम नव्हतं, तेव्हा मी ज्योतिषशास्त्र प्राथमिक शिकायला सुरुवात केली होती. आणि ते रेखा निकम तुमचा आवाज येतोय. माझे जे गुरुजी होते ते कर्णिक म्हणून होते, तर त्यांनी ज्योतिषशास्त्र वागळे सर होते आणि असे बरेचसे ज्योतिष जे शिक्षक होते, त्यांच्या हाताखालून माझं ज्योतिष मी सुरुवात केली होती. त्यानंतर माझी जी मुख्य शाळा होती ती केळेवाडीतली होती, म्हणजे चंदी रोडची. तर तिथून आमचा प्रवास सुरू झाला. पण ते शालेय शिक्षण आणि ज्योतिष शिक्षण याच्यामध्ये फरक आहे. मग नंतर आस्ते आस्ते त्या ठिकाणी असं कळलं की छबिदास हायस्कूलमध्ये वर्ग चालतात म्हणून रेखा निकम मॅडम, तुम्ही बंद करा माईक तुमचा. रेखा निकम माईक बंद ठेवा. रेखा निकम मॅडम बंद करा तुमचा माईक. मग त्या ठिकाणी तिथे ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात केली. पहिल्यांदा छबिलासमध्ये गणित शिकायला सुरुवात केली आणि गणित अतिशय चांगल्यापैकी आमच्या गुरुजींनी शिकवलं. आंबेकर सर होते, त्यांना पुन्हा वंदन करतो की त्यांच्यापासून गणित शिकलो आम्ही. आणि नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या छबिलासमध्येच शिकलो आणि नंतर ठाण्याला पण शिकलो आणि ज्योतिषशास्त्रालाही सुरुवात केली. तर ते अतिशय मला चांगलं हे प्रतिसाद मिळाला. आणि त्याच्यानंतर मी काही कन्सल्टन्सी म्हणून याचा विचार केला नाही किंवा कन्सल्टंट म्हणून कधीही कार्य केलं नाही. फक्त शिकवण्याचं ध्येय होतं आणि त्या ह्याच्यामध्ये मी माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट उघडलं आणि अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी 1988 साली आम्ही तिथे स्थापना केली आणि ती गोरेगावला सन्मित्र हायस्कूलमध्ये. त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी होते. त्यामध्ये आमचा जो काही जाहिरातीचा भाग होता, 1 रुपया ज्योतिष शिका, चूल आणि मूल सांभाळून ज्योतिषशास्त्र शिका आणि आपला व्यवसाय सुरू करा, असं ब्रीदवाक्य होतं. आणि तिथपासून जी सुरुवात सुरू झाली ती आजपर्यंत आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराने जे काही दिलं, समाधान दिलं, ज्ञान दिलं आणि जे काही मिळालं ते भगवंताच्या कृपेने मिळालं आणि सगळे चांगले लोक मिळाले, त्यांच्यातून पुढे जाण्याचा मार्ग मिळाला. तसंच आता ताई पण भेटल्या आणि त्या ह्याच्यातून पण नवीन सुरुवात झाली. ताईंकडे एवढा मोठा समूह आहे आणि मोठं आश्चर्य आहे की ताईंनी एवढं सगळ्या लोकांना एकत्रित करणं आणि त्यांना सांभाळणं हा फार मोठा भाग आहे. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना हे जमत नाही, पण ताईंची शक्ती बघितल्यानंतर अकॉर्डिंग टू होरोस्कोप त्या निश्चितच म्हणजे वृश्चिक राशीचं प्राबल्य आणि सिंह लग्नाचं प्राबल्य ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये आढळतात. तर रवी प्रधान आहेत त्या आणि मंगळ प्रधान पण आहेत. दोनच ग्रह जे आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्यापैकी पूरक आहेत, पोषक आहेत. तर अशा रीतीने मी ताईंना जास्ती काय सांगणार, तर ताईंची जी काही सगळं हे आहे ते गेली 3 वर्ष मी पाहत आहे. त्यांचे विविध कार्यक्रम, त्यांनी जेवढे बोरिवलीमध्ये केलेले अधिवेशन आणि त्यांनी धडाका असा लावला की मला असं वाटतं कधी कधी प्रत्येक वर्षाला 2 अधिवेशन झाली त्यांची आणि सगळे लोक उपस्थित होते. छानपैकी सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि सॅल्यूट आहे तुम्हाला. म्हणजे त्या ठिकाणी निश्चितच माझा पण तुम्हाला सॅल्यूट.
की एका व्यक्तीने एका याच्यामध्ये एवढी धडाडी उभी केली तर ते सगळ्यांना शक्य होत नाही आणि ते ताईंना शक्य झालेलं आहे. तर पुन्हा एकदा ताई तुमचे आभार मानतो, अभिनंदन पण करतो आणि असाच तुमचा प्रवास सुरू राहो, आणखी पुढे जा आणि ज्योतिषमध्ये जे काही कार्य तुम्ही निवडलेलं आहे ते क्षेत्र लोकांच्या उपयोगासाठी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही कमतरता येणार नाही. अशा तऱ्हेने माझी जी काही इच्छा आहे की तुम्हाला परमेश्वराचा पाठिंबा आहे आणि तुम्ही कर्तृत्वान आहात, म्हणजे तुम्हाला कोणाच्याही सपोर्टची आवश्यकता नाही. हे फार मोठं भाग्य आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कोणाचंही काही हे घेत नाही, फक्त ब्लेसिंगसाठी तुम्ही करता आणि लोकांना ज्ञान देता. आणि एक संस्था चालवणं शक्य नसतं आणि तुम्ही अनिरुद्ध संस्था जी उभी केली ती तुमच्या जोरावरती जे काही मिळवलं ते तुमच्या अभ्यासावरती आणि तुमच्या हिमतीवरती आणि हिंमत आहे म्हणून आज तुम्ही पर्यंत टिकलात. नाही तर ज्योतिष क्षेत्रामध्ये टिकणं हे फार कठीण असतं, विरोधक भरपूर असतात, ते आपल्याला संपवायला निघालेले असतात. पण मी आता काही पुढे जास्ती बोलणार नाही, पण तुमचं कार्य हे महान आहे आणि तुम्हाला ते निश्चितच चांगल्यापैकी साथ देईल आणि तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी परमेश्वर बुद्धी देव आणि वर्चस्व देव, ज्ञान देव, आर्थिक सुबत्ता मिळो, सगळ्या तऱ्हेचं तुम्हाला सहाय्य मिळो. आणि लोक तुम्ही एवढे एकत्रित केले आहेत, सगळे लोक मान्यवर आहेत आणि सगळेजण जे काय आहेत ते अतिशय विद्वान आहेत आणि त्यांची विद्वता, त्यांच्यासोबत तुमचं जे काही जे चाललेलं आहे की जो प्रवास आहे म्हणजे तो चांगला प्रवास आहे, त्या प्रवासातून तुम्ही तुमचं ध्येय चांगलं आहे आणि त्या ध्येयातून तुम्ही एक साकार झालेले आहात. तर निश्चितच तुम्हाला परमेश्वर चांगल्यापैकी यश मिळवून देईल, ही माझी शाश्वती आहे आणि मी तुम्हाला वंदन करतो. आणि माझे 2 शब्द मला वंदन नको सर, मला नाही वंदन नाही नको, तुम्ही या- खूप सिनियर आज आहात. सगळेजण आदरणीय आहेत तर त्यांना सुद्धा वंदन आहे. आणि यार कारण का तुम्ही ऑर्गनायझर आहात तर आमच्या क्षेत्रामध्ये प्रोड्युसरला फार मोठी किंमत असते. जर प्रोड्युसर नसेल आणि फायनान्सर नसेल, सगळे सर असतात, बाकी सगळे कर असतात, तर तुम्ही सर आहात. कळलं? आणि म्हणून आम्ही इथे आहोत येस सर. आणि आम्ही कर आहोत म्हणजे कार्यकर्ते आहोत. तर अशी फार छान, तुमची सगळ्यांना उत्साह आला तुमचं भाषण ऐकून. सगळ्यांच्या नाही चेहऱ्यावर मंद स्मित आलेलं आहे, मला नाही दिसत आहे. अगदी सगळे नाही आनंदात असतायत. तुम्ही कार्य चांगलं करत आहात आणि परमेश्वर तुम्हाला अशी साथ देव. आणि तुमचं जे काही लौकिक आहे, पहिली गोष्ट ताई तुमचा लौकिक फार महत्वाचा आहे. लौकिक एकदा तुम्ही प्राप्त केला तर त्या ठिकाणी तुम्हाला कधीही कमतरता अशी भासणारच नाही. आय विश यू ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. थँक्यू धन्यवाद. सर, थँक्यू. तुम्ही आलात माझ्या विनंतीला मान देऊन तुमच्या बिझी स्केड्यूल मधून, म्हणून तुमचे आभार. आणि आज नाही क्लास सर, मी जॉईन होत आज होतो क्लास 8 पण वाजता होतं. आहे. 8 वाजता आहे, माहितीये ना? हो 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 8 की येस. 8:30? 8 कधी ना? तुम्ही सांगाल तेव्हा 8 तुम्ही वाजता सांगाल घेऊया, तेव्हा. 8 वाजता. येस येस तुम्ही 8 सांगाल वाजता. तेव्हा. तुमच्या आदेशा पलीकडे नाही. यू आर कमांडर. नको असं नको. आता मी उमा देशपांडे म्हणजे फार हुशार आहेत त्या. त्यांचं स्वतःचं ट्रॅव्हल आणि टूरचं एजन्सी आहे. आता त्यांची एक टूर जाणार आहे. सगळी गुरुचे आहेत ना, शैल वगैरे, तिकडे जाणार आहे. ती 9 मी पाठवली होती ऍड, नंतर परत पाठवीन. तर सगळ्यांनी त्यांच्या टूरला आपण एकत्र जाऊया, ट्रॅव्हलिंग करूया, सगळ्या प्रकारची दत्ताची देवळं भेटूया. बघा, जमलं तर सगळ्यांनी काहीतरी आयोजन करावं. आणि उमा देशपांडे यांना मी विनंती करते, त्यांनी 4 शब्द बोलावेत. नमस्ते, स्वागत आहे. माईक चालू ठेवा. उमा देशपांडे, माईक चालू करा. हा, बोला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी श्री सौ स्वामी उमा समर्थ. चंद्रशेखर ऐकायला येत आहे का सर? मी सौ उमा चंद्रशेखर देशपांडे. आज गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये असलेल्या गुरुतत्वाला माझा नमस्कार. प्रत्येकाला शिक्षित करण्यासाठी आई बाबा, आजी आजोबा, मोठी भावंड, बालपणी शालेय जीवनात शाळेतील शिक्षक आणि मोठे झाल्यावर सासू सासरे, पती यांचा फार मोठा वाटा असतो. प्रत्येक टप्प्यावरती एक चांगली नागरिक, माणूस, मुलगी, आई, सून, सासू होताना मला सगळ्यांची योग्य साथ मिळाली. या सर्व भूमिकेत मला आस्तिकता, देशभक्ती आणि माणुसकी ज्यांनी शिकवली त्या सर्व गुरुजनांना नमस्कार. ज्योतिषशास्त्र मला श्री चांदवडकर सर, श्री बाग सर, श्री शास्त्री सर यांच्याकडून शिकता आले.
आज होशिंग सर आपल्यात नाहीत, परंतु ते मी विचारलेल्या अनेक प्रश्नांना न कंटाळता उत्तरे देऊन शंका निरसन करायचे. आज गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा. सौ समीक्षाताई यांच्यामुळे मला अनिरुद्ध नक्षत्र अभ्यास ग्रुपमध्ये येता आले. अनेक ज्योतिष्य शिक्षण उपक्रमात भाग घेता येतो, जसे अंकशास्त्र, सर्वोपदेश चक्र, ताजिक. अनेक उत्तम ज्योतिषी यांना चर्चा करताना बघता येते. आठले सर, उपासनी सर, निर्मलाताई, मधु निमकरताई, महामुनी सर, भारतीताई, मिलिंद सर यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. सौ समीक्षाताई या उत्तम ज्योतिषी तर आहेतच, पण त्या उत्तम शिक्षिका, गुरु आहेत. त्यांनी एखादे काम मनावर घेतले की ते काम तन मन धन वापरून पूर्ण करतात. आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आत्मविश्वास वाढवतात. श्री देवरे सर यांच्या शिकवणीमुळे सुरुवातीला कठीण वाटणारा विषय समजायला सोपे जाते. अतिशय शांतपणे आणि सुस्पष्टपणे ते शिकवतात. सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. टाळ्या पिटलेल्या आहेत ना मी, उमाताई. तुमचेच हे संस्कार आहेत, त्याच्यामुळे म्हणू शकले. छान छान. अजून कोणाला बोलण्याची इच्छा असेल तर त्यांनी माईक ओपन करून बोलण्यास सुरुवात करावी. अजून कुणाला बोलण्याची इच्छा आहे का? मेघश्याम पाठक, तुम्ही काही बोलणार का? स्मिता वरांडे, निर्मलाताई आहे ना, निर्मलाताई हो त्या दिसल्या नाहीत मला. आहेत ना? आहेत. निर्मलाताई बेळमकर, तुम्ही बोला. हा, निर्मलाताई कुठे गेल्या? मी 5 मिनिट नंतर बोलतो. परीक्षाताई, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांना, सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. साकार सवनीय वंदे. मला पहिल्यांदा मी वास्तुशास्त्र शिकले विकुल सर आणि सुमित सर, आणि आपलं ज्योतिषशास्त्र जे आहे निर्यन हे वदा भट, सबनीस सर, गोरे सर, आणि आता सध्याला समीक्षा त्यांच्याकडे आज 4 वर्ष झालं मी आहे, आणि देवारे सर. आणि आपल्या ग्रुपमधले सगळेजण, सगळे गुरुवर्यच आहेत आपल्या ग्रुपमध्ये. सगळ्यांना साकार सवनीय वंदे नमस्कार. सर्वांचं हार्दिक अभिनंदन सगळ्यांचं. एखाद्या विषयावर, नक्षत्रांवर बोला. बेलमकर काकी. नमस्कार. नाही करू द्या. कोण बोलतंय? बोला बोला. पाठक सर. हा, पाठक सर बोला. मी पण बोलते. होऊ दे सरांचं, मग मी बोलेन. हा चालेल. नाही, तू मेघश्याम पाठक, तुमचं हे बंद चालू करा ना. म्हणून थांबलोय जरा 1 मिनिट. आता सुरू बोला. होत नाहीये, कॅमेरा सुरू होत नाही म्हणून थांबलोय. झालं सुरू. बोला. सुरू होत नाही, मला दिसत नाही अजून कोणी म्हणून. मला तुम्ही दिसताय आणि ऐकायला पण येतंय. तुम्ही बोला. तुमचा आवाज येतोय. ते दिसत नाहीत, आता गेले ते. मेघश्याम पाठक, तुम्ही तुमचा कॅमेरा बंद ठेवलाय, तो ओपन करा बरं. त्यांचा माईक पण बंद आहे. माईक चालू ठेवा. कॅमेरा माईक दोन्ही बंद आहे. दोन्ही बंद आहे. स्मिता वरांडे, तू बोलण्याला सुरू कर, नंतर ते बोलतील. त्याचा टाइम हा, सगळ्याचा वेस्ट होतो ना. झालंय हो, सुरू, बोला. 1 मिनिट. झालंय का बोलतात सुरू? का सर? दिसतोय का ओके आता? मॅडम, बोलू दे. बोला 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 बोला. सुरू करा मेघश्याम पाठक, आम्ही ऐकतोय. तुमचा कॅमेरा ओपन, माईक बंद आहे. कुणाला तरी चालू करून द्यायला सांगा. सुरू होत नाहीये तो, म्हणूनच थांबलोय मी. नाही हा, सुरू आता होत नाही. आवाज आला. बोला बोला बोला. तुमचा आता आवाज येतोय. बोला. नमस्कार.
व्यास पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त सर्व गुरुजनांना वंदन. सर्वप्रथम माझे आजोबा श्री बाळकृष्ण यज्ञेश्वर कैलासवासी बाळकृष्ण यज्ञेश्वर पाठक यांना आणि माता पित्यांना नमस्कार. त्यानंतर माझे सर्व गुरुजन वंदन. गुरुजन यांनाही माझा नमस्कार. मी भविष्य ज्योतिष शिकण्याची सुरुवात माझ्या आजोबापासून केली लहानपणी. नोकरीच्या निमित्तानं त्यामध्ये भरपूर खंड पडला. त्यानंतर नोकरी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी प्रथम श्री देशपांडे पुणे येथील श्री देशपांडे शेवाळे नंदकिशोर जकातार सर यांच्याकडे भविष्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर अंकशास्त्रामध्ये सुद्धा मी हे कार्य केलंय. आता मी अभ्यासक आहे आणि आता सध्या मी देवारे सर, समीक्षाताई आणि सर्व गुरुजन वंदन यांना नमस्कार करतो. मी अंकशास्त्रामध्ये सिद्धांत अंकशास्त्र या नावाने माझे एक पुस्तक प्रकाशित केले असून त्यामध्ये माझी एक नवीन कल्पना सादर केलेली आहे. ती म्हणजे असे की आपण अंकशास्त्राचा जो मुळांक जो हे करतो मुळांक तारखेनुसार करतो, त्याऐवजी अंकशास्त्राचा नियम आहे की सिद्धांत असा नियम आहे की जन्माच्या वेळेस त्या ग्रहाची आपल्यावर हे प्रभाव असतो, त्याचा तो मुलांक पकडावा. त्यानुसार मी जन्मवेळेनुसार मुलांक काढतो आणि त्याप्रमाणे माझं भविष्य प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न करतोय. त्या पुस्तकाचे आपण सर्वांनी जर का वाचन केलं आणि मला जर का त्यात काही चुका असल्या तर निदर्शनास आणल्या तर मी सर्वांचा आभारी राहीन. आणि असेच मला वेळोवेळी समीक्षाताई आणि देवारे सर यांनी मार्गदर्शन करावे, तसेच सर्व गुरुजनांनी मार्गदर्शन करावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुरुष सर्वांना त्रिवार वंदन करतो. धन्यवाद. जय श्रीराम. मेघश्याम महामुनी तुम्ही पुस्तक लिहिलंय का कोणतं? हो, सिद्धांत अंकशास्त्र म्हणून. हा, मग त्याचा फोटो पाठवा आणि ह्यांना सांगा सुहास समुद्रेना तुमचे पुस्तकं त्यांच्याकडे पाठवा. मग आम्ही त्यांच्याकडून घेऊ, कारण ते घरपोच पाठवतात. हो बरोबर आहे, परंतु सध्या प्रथम आवृत्ती संपलेली आहे. दुसरी आवृत्ती संपली की मी पाठवतो. हा, तुम्ही पाठवण्यापेक्षा त्यांच्याकडे ते कसे एक्सपर्ट आहेत, ते बरोबर पाठवतात. बरोबर. धन्यवाद. ओके, थँक्यू. स्मिता वरांडे बोल. हा, नमस्ते ताई. मॅडम नाही म्हणत, ताईच म्हणते, कारण तुम्ही माझ्या मोठे बहीण आहात. येस आणि कसं आहे ना, म्हणजे आता मी सगळ्यांनी आपला ज्योतिष प्रवास सांगितला, तर माझं वृषभ लग्न आणि शनीच्या महादशेत मला कुठंतरी वाटलं की नाही, आपण आता ज्योतिष शिकावं. मी MBA करणार होते, पण इकडे दाखवली वाट मला शनीनी, आणि तृतीय स्थानातला शनी. मग साताऱ्यामध्ये विकास खिलारेंकडं बॅच होती, पण ते सर म्हणाले नाही, आता सगळ्या बॅच फुल झालेली आहे आणि तुम्ही पोस्टलला घ्या. पण मला ना, म्हणजे नाही, मी म्हटलं थांबते सर, पण मी रेग्युलर क्लास तिथे केला. असा तो सुरू झाला प्रवास. माझे आजोबा, वडिलांचे वडील पंचांग वगैरे बघायचे, तेव्हापासूनची काही अनुवंशिकता असेल, एक काय म्हणतो, म्हणजे घरातून एक असेल हे, तर तो सुरू झाला आणि ज्योतिषशास्त्राकडे आले. परंतु मॅडम, जेव्हा एक एक गुरु भेटतात, म्हणजे तुम्ही ही गुरुतुल्यच्या पेक्षाही जास्त, की आम्हाला एक प्रवृत्त करणे, नाही बाई स्मिता तू कर, अगं हो होईल, आणि हे जे सांगणं, सगळं ज्ञान असतं, सगळं असतं, पण कोणीतरी आपल्याला एक पाठीशी नाही कमी आहे तुझ्या पाठीशी. तर तसं ताईंनी मला विद्यावाचस्पतीच्या वेळेस मी खूप सुंदर, म्हणजे मला त्यांनी हे केलं, आणि आज डॉक्टरेट विद्यावाचस्पती मला ताईंच्याकडून मिळाली. त्याच्या खूप त्यांनी मला छान हे केलं, आणि असंच मार्गदर्शन लाभतं. आणि एक व्यासपीठ दिलेलं आहे. कसं होतं, सगळ्यांना आपापलं हे माहीत असतात, पण कुठेतरी एक व्यासपीठ, एक ग्रुपची एनर्जी ती खूप काम करते. आणि हल्ली सोशल मीडियामध्ये एवढे व्हिडिओ, एवढे व्हायरल आहेत, कुठलं घ्यावं, काय घ्यावं, लोक कन्फ्यूज आहेत अगदी. म्हणजे आपण असं म्हणते, मी वैदिक ऍस्ट्रॉलॉजीनीच करते, पण अंकशास्त्रही शिकले, त्याबद्दल टॅरो कार्ड्स त्या रिलेटेड आपण करतो सगळे, पण बेस जो भृगु ऋषींनी सांगितलेला आहे, वैदिक ऍस्ट्रॉलॉजी आणि अध्यात्म. आणि आध्यात्मिक बैठक असल्याशिवाय मला नाही वाटत की आपण जे सांगितलेलं भाकीत आहे ते होईल. म्हणजे एक म्हणतो वाचा सिद्धी. तर आध्यात्मिक बैठक, आणि ताई आपल्या सनातनच्या साधिका आहेत, आम्हीही करतो. आणि आज गुरुपौर्णिमेच्या ह्यानी खरोखरी म्हणजे जिथे विज्ञान थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं, आणि अध्यात्म, ज्योतिष, योग हे एका हातात हात घालून आहेत. तर आता जोडलेले सगळे आपण कुठंतरी एक कार्मिक, म्हणजे म्हणतो ना, तर देवाणघेवाण ती होते. म्हणूनच आपण असे साधक एकमेकांना भेटू. साधकच म्हणेन मी, ज्योतिष म्हणण्यापेक्षा साधक म्हणेन. तर ताई, तुमच्यामुळे हे आम्हाला मिळालेलं आहे. बाकी ग्रुपचे सगळेच आपले खूप सुंदर आहेत. काही प्रश्न आला किंवा काही, तर आपण सगळ्यांशी एक छान कनेक्ट होऊन म्हणजे विचारू शकतो. तर हे व्यासपीठ ताईंनी दिलेलं आहे. तर ताई, तुम्हाला अगदी म्हणजे त्रिवार, म्हणजे काय म्हणतात, धन्यवादच, ग्रॅटिट्यूड व्यक्त करते. थँक्यू. आणि खूप खूप धन्यवाद, इथे बोलायची संधी मिळाली. आणि अशी संधी
देत राहा ताई. आधी आम्ही करू हे आणि साताऱ्यात अगदी. या तुम्ही. साताऱ्यात हो, आपण एक येणार trip आहे. करूया. आज तुझ्याकडे उतरणार आहे मी साताऱ्यात. नक्की. आणि अगदी अगदी तिकडे काहीतरी अवश्य. आपण करू, तिथे सातारा गाजवू चांगला. नक्की. अगदी ही माझी एक हे राहील. अगदी कधीही सांगा ताई तुम्ही. ऑलवेज आपण वेलकम. करूया एक हो, हो. अधिवेशन साताऱ्यात करू आपण. आहेत हा? आणि आपले सगळे साताऱ्यावाले. ओके नी. चालेल ताई. चालेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद Thank you. आणि ग्रुपच्या सगळ्या रघु. साधकांनाही धन्यवाद. थँक्यू. रघुनंदन बांबडे, 4 शब्द तुम्ही सुद्धा बोला. तुमच्या क्षेत्रातलं बोला हो. आम्हाला माहितीये तुम्ही ज्योतिषी नाहीयेत. बोला. स्वतः काय करता ते सांगा. म्हणजे ग्रुपला तुमची जाहिरात पण होईल. बोला. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समीक्षाताईंनी आज जे सर्वांना एकत्र आणलेलं आहे, तर सर्व म्हणजे आद्य गुरु म्हणजे आई वडील आणि त्यानंतर शाळेतले शिक्षक असेल किंवा नंतर पुढे जे जसं जसं ज्या ज्या टप्प्याला पुढे गेलो, तर जसं जसं जे भेटले ज्यांच्याकडनं ज्ञान घेता आलं त्यांच्याकडनं ज्ञान घेतलं. गेल्या वर्षापासून म्हणजे गेल्या गणपतीपासून जरा ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात केली आणि माझं पौरोहित्याचं पण काम आहे. म्हणजे गेली 22-23 वर्ष पौरोहित्याचं पण काम करतोय आणि मूळचा गिरगावचा आहे मी, झावबावाडी मधला. तर जसं देवारे सर म्हणाले तर देवारे सरांना माहिती असेल गिरगावचा उल्लेख निघाला की लगेच बरं वाटतं. गिरगावचं म्हटलं की लगेच बरं वाटतं. तर झावबावाडीमध्ये मी लहानाचा मोठा आणि शाळा शिक्षण सगळं तिकडेच झालेलं आहे. कॉलेज वगैरे सगळं तिकडेच झालंय. आर्यन शाळा माझी. मग त्यानंतर आता सध्या मी मालाडला असतो आणि माझं पौरोहित्याबरोबरच जसं वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या, पण मग धार्मिकच माझं आता शेवटी लग्न आणि शिवरास आहे. शिवरास आहे. तर त्यामुळे सगळं धार्मिकच आहे सगळं. तर त्यामुळे पौरोहित्य आणि मग त्याच्या अनुषंगाने मग ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात केली. तर आता या आपल्या समूहामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्ञान मिळतच असतं आणि त्याबरोबरीने माझा फोटोग्राफी आणि शूटिंगचं पण काम आहे त्याच्या बरोबरीने. तर हे दोन्ही जसं पॅरलल मी काम करतोय आणि जसं आपलं संमेलन जे मागच्या वेळेस झालं श्रीकृष्ण बँकेट हॉलमध्ये, तर त्याचं कव्हरेज पूर्ण शूट आणि हे पूर्ण मीच केलं होतं आणि त्या अनुषंगाने मला बरेच जण म्हणजे प्रत्यक्ष आता आपण जरी ऑनलाईन भेटत असलो तरी प्रत्यक्ष त्या दिवशी मला बरेच जण भेटले आणि त्याच्यात हेमंत उपासनी सर जरा जास्त लक्षात राहिले कारण त्यांच्याबरोबर चांगलं कम्युनिकेशन भरपूर झालं. बाकी सगळ्यांची अशी तोंडओळख झाली आणि आता या समूहाच्या निमित्ताने प्रत्येकांचं जे काही विचार असतात ते घेतो आणि ज्यांच्याकडनं काहीतरी शिकता येईल ते शिकण्याचा प्रयत्न करतोय. आणि समीक्षाताईंनी पण खूपच मला सहकार्य केलेलं त्या बाबतीमध्ये आणि त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं. आणि आता सर्वतोभद्रच्या वेळेला सुद्धा देवारे सरांचं सुद्धा मार्गदर्शन बऱ्या चांगल्यापैकी मिळालं. थोडंसं कठीण गेलंय मला अजून, पण मग अजून चालू असल्यामुळे मग ते रिपीट आता व्हिडिओ बघून जरा चालू आहे माझं. तर अजून काय परिपूर्ण नाहीये, तर सुरुवात आहे माझी. तर मला तरी समीक्षाताईंनी यामध्ये सामावून घेतल्याबद्दल त्यांचे आभार आणि सर्व समूहातील गुरुवर्यांना सविनय प्रणाम आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. फार सुंदर. सगळे बोलले फार सुंदर. आणि सगळे छान बोलले, मनापासून बोलले. मला असं वाटलं एक आपलं कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि त्या कुटुंबातले आपण सगळी आहोत एकमेकांचे कोणीतरी लागणारे. मला तर वाटतं गेल्या जन्मी सुद्धा आपण एकत्र गुरुपौर्णिमा साजरी केली असणार. कोणत्या तरी ऋषी असतील आणि त्यांच्या आश्रमात आपण त्यावेळी ऋषीमुनी त्यांचे कोणतरी असू आपण आणि काय ही कनेक्टिव्हिटी सहज आपलेपणा येणं ह्याला काय असं लगेच होत नाही हो. लगेच आपण एकमेकांना मिसळून घेणं हे काहीतरी गेल्या जन्मीचं आहे कार्मिक. त्यासाठी आपण सगळ्यांनी आपला गेला जन्म कोणता होता तो स्वतःच्या पत्रिकेतून शोधा आणि लिहायचा प्रयत्न करा. मी कोण होते ते शोधून लिहीन आणि एक असं आपण प्रोजेक्टच करू. आपले जे आज आलेले आहेत सदस्य त्यांनी एक प्रोजेक्ट करूया स्वतःबद्दल. आपला राहू कुठे, आपला केतू कुठे, तिथपासून आपल्याला गेल्या जन्माचं मिळेल काहीतरी. गुगलवर सर्च करा, चॅट जीपीटी वर सर्च करा, पण लिखाण करा की आपण गेल्या जन्मी कोण होतो आणि बघा त्याच्यामध्ये आपण सगळे एकमेकांना तेव्हा पण भेटलो होतो का. काय हरकत नाही, म्हणजे संशोधन करूया आपण आणि त्याच्यातून मिळेल काहीतरी आपल्याला. शोध लागेल. हा भारती बोल तुला काय बोलायचंय बोला मॅडम. बोल भारती. देवारे सरांनी आपला अनमोल वेळ आपल्यासाठी दिला. खूप छान वाटलं सर. खूप खूप धन्यवाद सर. आणि आता
हा, खूप छान झालं सर, एकदम सुंदर. माझाही कर्केतून गुरु चाललेला आहे, वृषभ लग्न आहे, त्यामुळे तीर्थयात्रा घडत आहेत माझ्याही. छान छान छान. आज छानच आहे. मी आता तर- समीक्षाताईंचा गुरु जो आहे अष्टक वर्गाप्रमाणे त्याला 6 बिंदू आहेत. हो का? तुम्ही पाहिलं का सर? हो, त्यामुळे त्या ज्ञानार्जन असं भरभरून करताय. तोही कर्केतला गुरु आहे. हो आणि अमरनाथ यात्रा खूप छान झाली माझी आता जस्ट अरे वा 15-20 वा. दिवस. ताई तुम्हाला भरपूर प्रणाम तिने इथून. तीर्थयात्रा केल्या आणि ते तिथून मला प्रसाद पाठवते परत हो. पोस्टाने, स्पीड पोस्टाने. हे विशेष. माझं नाही तिकडे गेले, पण देवाला माझी काळजी. मी जात नाहीये, तर देव मला हिच्या माध्यमातून प्रसाद तिकडचा पाठवतोय. हो. बद्रीनाथ, केदारनाथ सगळीकडचे प्रसाद माझ्या घरी पोहोचले. गया सगळं पाठवते ती. त्यांचा अगदी फोन आला चांदीची तर मला लक्ष्मी सुद्धा. पासून तिने मला स्पीड पोस्टाने पाठवलं. ग्रेट ग्रेट. नाही ताई ग्रेटच आहेत. हो. मग त्यांचे तर जावई ते- पण त्यांचे मागच्या जा- जन्मीचं connection आहे. त्यांचे सर जावई सुद्धा काहीतरी डॉक्टर बोलतायत. आहेत. त्यांचे जावई सुद्धा हा, डॉक्टर बोला आहेत. ना. माझ्या त्यांचे जावई डॉक्टर आहेत KM मध्ये, आणि ते सुद्धा आले होते आमच्याकडे त्यावेळेला. त्यांना कदाचित आठवत नसेल ताईना. खटावकर मॅडम आठवतंय, सर. आठवत? हा, तर तुमचे जावई आले होते ना. हो हो सर, तुम्ही हा. मला बघ पुस्तक सरांची मेमरी बघ किती शार्प आहे. हो, हो. सर तुम्हाला तुमच्या आईने कोरोनामध्ये भरपूर बदाम खाऊ घातलेले आहेत लहानपणी. Yes, yes. नाही, आता धावबाच्या वाडीचा उल्लेख केला त्यांनी ना, तर धावबाच्या वाडीमध्ये आम्ही हो. राम मंदिराच्या समोर जायचो खेळायला तिथे त्यावेळेला. मी पण हा. गिरगावातली मुलची. माझं आणि देवाला- यांचा आपण बाबावाडीतला शिक्षक आहे. शाळा माझी. रविवारची कोळीवाडी हे आहे कोळीवाडी. ना, तर त्यांचा चेहरा हास्य जत्रामधला तो आहे ना दादरचा राऊत, त्यांच्यासारखा वाटतो. हास्य जत्रेमध्ये ना राऊत आहे, हो. तर तसाच म्हणजे ऍक्टिंग आणि सेम सिमिलर चेहरा आहे तो कलावंताचा. देवाने सर, हा, बोला बोला मॅडम. कोरोनामध्ये आपण किती शिकलो, बापरे, आम्ही तुमच्याकडनं खूप खूप शिकले सर. येस येस मॅडम. हा, त्यावेळेला हो, तर सर. क्लासचा धमा एकदम धडाका लावला होता. धडाका लावला होता, खरंच खरंच. दिवस दिवस शिकायचो आम्ही न कंटाळता, आणि इतकं सरांनी भरभरून ज्ञान दिलं की बापरे, घेता घेता आम्हाला नाके नऊ यायची. आता आमचं पण तसंच होतंय, आणि पण आम्ही देवारे सर उजळणी क्लास घेणार हा, आहोत. बोला बोला नाही. बोला सर. आता देवारे सर हा, बोला. धावबावाडी धावबावाडीमध्ये माझे शेजारी कोण होते माहितीये का? कोण? स्वप्नील जोशी. अरे स्वप्नील वा. जोशी हो हो. हा माझा सख्खा शेजारी होता. लहान असं एकत्र आम्ही झालेलो आहोत, आणि दोघंही टंबरेल घेऊन आम्ही उभे असायचो. अरे बापरे. तर असं म्हणजे खूप वाढीने भरपूर दिलंय, आणि गिरगावातले असे भेटले की अगदी उत्साह द्विगुणित होतो माझा. नाही, गिरगावचा चार्म कधी येणारच नाही. गिरगाव आहे. आणि आजही मी जातो म्हणून कधी आता- ना, माझ्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे साधारणतः 67 वर्षापूर्वीच्या आठवणी. मी आता 75चा आहे. मी 75चा आहे. देवकर नांजीवाडीमध्ये आमचे नातेवाईक राहायचे. देनावाडी. त्यांच्याकडे पुढे गेल्यानंतर हा देना बँक, तर त्या ठिकाणी आय वॉज जस्ट 7 years ओल्ड. म्हणजे 75 मधून 7 मायनस करा, म्हणजे 67 वर्षापूर्वीच्या आठवणी आजही मी चालत गिरगावमध्ये फिरतो. परवा पण मॅजेस्टिक पासून चालत चालत निघालो आणि दादर गिरगाव ठाकूरद्वारपर्यंत आलो. तर माझी हौस आहे ते. बरोबर. असं. नाही, आणि माझं गणपती असतात ना, आता भाद्रपामध्ये गणपती असतात ना बसवायचे, हो. तर तिकडे माझे 8 गणपती आहेत, पण ते मला सोडतच नाहीये. ते मी इकडनं तिकडे जातो गणपती बसवायला मालाडवरनं. नाही, प्रेम तर आणि पण गिरगावचं मला फार वेगळं आहे. गिरगावची उत्साह पण असतो लाईफच ना. वेगळी आहे. हा. डिफरंट लाईफ. आणि गिरगाव आणि दादरमध्ये काही फरक नाही. हो, हो, हो. अगदी सेम गिरगाव आणि दादर सेम. येस. जुळे आमचं जुळे काही तसं प्रदेश थोडं आहेत ते, जुळे प्रदेश आहेत. आमचं गाव दादर आहे. म्हणजे तुम्ही आणि मुंबईकर आमचं आहात सर. येस, आमचं नेटिव्ह आडनाव पण दादरकरच आहे. आणि आमचं आता गिरगाव आहे. सर मी ग्रुप, आपला तो ग्रुप आहे ना ताजिक ज्योतिषचा, त्याच्यावर हे टाकते मग की आज सायंकाळी 8ला सर्वांनी Yes, अभ्यासासाठी येस जॉईन करावे, असं लिहू ना. येस मॅडम. येस, चालेल. अवश्य. मग आता आपलं हे खटावकर मॅडमनी उत्सव- फार प्रगती केली, त्याच्याबद्दल अतिशय समाधान आहे. प्रगती फार काय ती नाही, किती प्रश्नच पुस्तक नाही. लिहिलं,
तिने तेच ना, पुस्तक लिहिलं. फार सुंदर प्रगती केली, फार चांगलं. नाही आशीर्वाद नाही, आशीर्वाद परमेश्वराचे. तुम्ही धर्माचं काम करता आहात नाशिकला हा, भारती चांगल्यापैकी. चांगला लेख लिही आपल्या दिवाळी अंकासाठी. नक्की लिहिते. हा हा, ज्यांना लेख लिहायचे त्याने लेख लिहून मला वैयक्तिक पाठवा, कारण स्वामींची त्याचं कृपा आहे. ज्योतिष मित्र मिलिंद करणार आहे असं त्यांनी स्वामींची- प्रॉमिस चालेल. केलंय. स्वामींची कृपा आहे. होय होय. ज्योतिष मित्र लवकर बरे व्हा. नक्कीच ते नक्कीच. ज्योतिषाचं काम करताना ते एकदम 100% क्युअर होतात. त्यांच्याकडे काहीतरी उत्साह येतो, सगळे ग्रह त्यांना एनर्जी देतात. नाहीतर मीच निगेटिव्ह झालं तर लोकांना काय खाप सांगणार, शक्यच नाही. ते ज्योतिषशास्त्राचा खूप मोठा फायदा आहे तो, की कोणी हो ना. सांगितलं नाही तर कुणाला कळणारही नाही की मी मेंदूला क्लॉट आहे किंवा असं काही जड जड. नाही तुम्ही बरे होणार, चांगले होणार, काही चिंता करू नका. You will be आणि definitely मगाशी alright. समीक्षितांनी जो विषय सांगितला, राहू केतूचा अभ्यास करा, त्याला जोडून मी अजून 2 गोष्टी सांगतो. तुमच्या लग्नस्थानाच्या मागचं 8वं स्थान मोजा, कारण तुमचं जन्मस्थान जे आहे लग्नस्थान, त्याचं मृत्यू झाल्यानंतर जन्म होतो ना. तर मागचं 8व्या स्थानाचं परीक्षण करा आणि षष्ठांश कुंडली D60 त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वजन्माची काही पाळंमुळं सापडू शकतात. आणि तर प्रत्येकाने तुमच्या संशोधन म्हणून हे करा. सांगितलं. प्रत्येकाने संशोधन म्हणून करा. चुकलं तर काय आवड आपले म्हणून आपणच जाऊ आहोत ना, शकतो. पण लिहून आपल्या ग्रुपवर टाका, काय हरकत नाही. प्रत्येकाने स्वतःच्या कुंडलीचं विश्लेषण करून टाका. ही एक पर्वणी असेल मॅडम, आपल्याला सर संशोधन म्हणले करण्यासाठी. म्हणजे लग्न कुंडलीचं लग्नाचं अष्टम स्थान का मला ते कळलं नाही आता सर काही म्हणाले ते मागे कशावरून जायचं, मागे. लग्नस्थानाच्या मागचा 8वं स्थान, कारण मागच्या जन्मात मृत्यू झाल्यावरच तुमचा ते जन्म उलट होणार. दिशेने 8वं स्थान मोजायचं, उलट दिशेने. ओके उलट हा दिशेने आलं लिहा. लक्षात. बरोबर बरोबर. मग उलट सर. दिशेने जेव्हा मोजतो ना तेव्हा षष्ठ स्थान 8वं येतं. म्हणजे 17 बरोबर स्थान ना? 8वं स्थान येईल ना. हो, म्हणजे षष्ठ 17 स्थान. स्थान 8वं स्थान षष्ठ येईल. स्थान येतं. षष्ठ स्थानातले जे ग्रह आहेत ना ते, किंवा हा. षष्ठेश कुठे बसलाय ह्याच्यावरून आपण पण त्याच्या आधी ना तुम्ही पूजा करा देवाची, नंतर नामस्मरण करा आणि बोला की मी हे संशोधन करतोय माझ्या गेल्या जन्माचं. तर सर्व नवग्रहांना विनंती करा की तुम्ही मला सहाय्य करा, माझ्या पत्रिकेचं मी गेल्या जन्माचं आठवण्याचा प्रयत्न करतोय. मी असं करते, तेच मी सांगते. बरोबर आहे ताई. आणि हो, मग अगदी. लिखाण करा, मग ते योग्य येईल. बरोबर हो. म्हणजे आत्ताच्या मॅडम, मी पत्रिकेचं षष्ठम स्थान लग्नस्थान पकडायचं ना मॅडम. हॅलो, हो, षष्ठ स्थान आहे ना, षष्ठ स्थान ते काय त्याला मध्ये उलट लग्नस्थान दिशेने पकडायचं आणि अष्टम. तेच षष्ठ स्थानाला लग्नस्थान पकडून बाकीचं सगळं करायचं. हा, पत्रिका षष्ठ फिरवायची. स्थानाला लग्नस्थान पकडून षष्ठेश तशी कुठे पत्रिका पडलाय फिरवायची. ते बघायचं. हा, तशी आणि पत्रिका गेल्या जन्मी फिरवायची. आपण हा, कोण असू, मग षष्ठ स्थान आहे ना ते कोणत्या नक्षत्रावर आलेलं आहे, मग त्या नक्षत्राचा स्वामी कोण, हे सुद्धा अगदी संशोधन करून लिहा. आलं का हा, लक्षात? तेच षष्ठ म्हणजे स्थानाचं उत्तम लिखाण लग्नस्थान होईल पकडून तुमचं, पत्रिका उत्तम लिखाण होईल. काय मॅडम, चॅट आपलं एक जीपीटीला प्रोजेक्ट विचारण्याची किंवा गुगलला विचारण्याची काही आवश्यकता नाही. ह्या ग्रुपमधनं इतकं आपल्याला मिळालं ते आपलं काय. येईल, आपल्याला हो, आपलं हे येईल. बघा नाही, पण जे शेवटी नवखे AI. आहेत, जे नवीन शिकलेले आहेत त्यांना हो. मी सांगते की ते सहाय्य बरोबर घ्या आहे. गुगलचं. पण तरी सांगू का मॅडम, AI ना एक इंट्युएशन ज्योतिषाला जी असते की नाही, एक असं काहीतरी एक हे असतो की जसं आता सरांनी पटकन सांगितलं, म्हणजे मग ती षष्ठेश आपला षष्ठ स्थान म्हणजे कुंडली, लग्न कुंडली म्हणजे षष्ठात जो हे आहे तो अंक ह्याच्यात मांडायचा, लग्नी मांडून ती घ्यायची कुंडली, म्हणजे त्याच्यावरून येस आपलं येस, कळणार. येस, हे बरोबर छान बरोबर. सांगितलं. पण हे काय AI वगैरे नाही, तर ज्योतिषच सांगतं. हे फक्त पण ज्योतिषाकडेच आहे. आपण ज्योतिषीच सांगणार आहोत, पण बरेच जण ह्याच्यात ना नवीन आहेत, किंवा काही जण नुसती पुस्तकं वाचून ज्योतिष शिकलेली आहेत. त्यांना त्या सहाय्य मिळेल ना काहीतरी शोधण्यासाठी, म्हणून म्हणाले मी. ठीक आहे, मग आपलं हे सांगता करूया आजचं. सुरेख झाली फार गुरुपौर्णिमा, छान, विचारांची फार छान. देवाणघेवाण झाली. हो, सगळ्यांना नमवंदन करते मी. उपासनेला आणि पण नमस्कार. असंच परत परत भेटू, नवीन नवीन काहीतरी कारण Yes, काढून आणि छान छान काहीतरी करूच. हे आता मी अपलोड करणारच आहे, हे व्हिडिओ येस. ह्याच्यात करणार आहे युट्यूबला. हा काय, म्हणजे जे नव्हते आले ना त्यांना ते सगळे व्याख्यान ऐकता येतील सर्वांना सगळ्यांची. नमस्कार. ताई शेवटचा एक श्लोक म्हणतोय. ताई बोला. शेवटचा बोला एक ना, श्लोक बोला. म्हणतोय. शेवटचा हा, एक श्लोक बोला. म्हणतोय. हा, बोला ना, जयाचा बोला, जनी जन्म श्लोक बोला, आम्ही ऐकतो. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती,
नमस्कार माझा ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री श्रीराम. जय स्वामी श्रीराम. समर्थ. जय श्री श्रीराम. स्वामी समर्थ. श्री उप- स्वामी स्वामी उपासनी सर. स्वामी दिसतायत काय बघा नमस्कार. इथे मग स्वामी दाखवते सगळ्यांना. दिसतायत स्वामी दिसतायत स्वामी सगळ्यांना. स्वामी हृदयात हो, आहेत हो. ताई. हो हो माझ्या घरातले दाखवले. हा. नाही, फार उपासनी सर, हा नमस्कार. प्रकट व्हा जरा. बोला ना. मला जरा नमस्कार करू दे मला जरा. नमस्कार हो सर. नमस्कार. बडोद्याला जा नमस्कार. तिकीट काढून आणि वंदन करा त्यांच्या काय म्हणत साष्टांग दंडवत घाला. नाही हो अजिबात नाही. हो. तुम्हाला करा तुम्हाला. समीक्षा ताई असं नाही नाही, तुम्हाला ते त्याजवळ- गुरु त्याजवळ स्थानी आहेत मानतात. मला. नाही, नाही, त्या त्या समीक्षा आलेले ताई मला त्यांच्या जवळ आहेत. बायकोला घेऊन आलेले माझ्याकडे. हो. मगाशी कोण काय शंका विचारत होता, नेमका नेटचा प्रॉब्लेम आला होता. हा कोणाच्या काही डाऊट्स आहेत का? क्वेरी आहेत? देवारे सरांना पुनर्जन्माचं नमस्कार सांगत मानून होतो. बोला देवारे बोला. सरांना सगळ्यांकडून नमस्कार. महामुनी नमस्ते, सरांचा नमस्ते. नमस्कार. नमस्ते देवारे नमस्ते. सरांना सगळ्यांनी आम्ही नम- तुमच्याबद्दल बोललोय. तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐका. ताई बोला. देवारे हो, हो. सरांना देवारे सरांना नमस्कार. त्यांना भरपूर आयुष्य, चांगलं आयुष्य, सुदृढ आयुष्य मिळू दे ही स्वामी चरणी प्रार्थना. धन्यवाद ताई धन्यवाद. तसंच तेवढंच तुम्हाला सुद्धा मिळू दे. त्यांचं ज्ञान संपूर्ण मिळते. हो ना. हो नाही ना. आम्हाला मिळते सर तुमचं अनिल ज्ञान महामुनी सर संपूर्ण परत मिळते. एकदा तुम्हाला नमस्कार. अनिल नमस्कार, महामुनी नमस्कार. सर परत एकदा नमस्कार. नमस्ते नमस्कार. समीक्षाताई गणपती स्तोत्र म्हणून सांगता करायची का? हा मग तू बोल. चल तू बोल. बोलू? हो बोला बोल, बोला ताई. बोल. बोला मॅडम. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीय कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसन्धया पठे नरः न च विघ्नभय तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिमासं फलं लभेत् संवत्सरेण सिद्धि च लभते नात्र संशयः अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. श्री नारद पुराणे संकष्टनाशनं स्तोत्रं संपूर्णं. श्री गुरवे नमः. श्री गुरवे नमः. श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई धन्यवाद. फार छान फार छान. छान छान सगळं छान. अगदी दुग्ध शर्करा योग होता हा. सगळे आपण एकत्र भेटलो. प्रश्नच नाही. विद्वान लोक सगळे भेटलो आपण. हा दुग्ध शर्करा योग आहे. गजकेसरी योग आहे. धन्यवाद. ठीक आहे मग मी बाहेर पडते आता. एंड हो करते हा हो हो ताई. मीटिंगची. येस हो ताई. हो धन्यवाद हो. ताई धन्यवाद. चला